येस सर. त्रिभारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर आपल्याला नवे नवीन विषय नेहमीच खूप इंटरेस्टिंग करून शिकवतात. त्याप्रमाणे सरांनी आजही एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत की टाइम ॲस्ट्रॉलॉजी. यामध्ये आज आपण सरांकडून वेळेचं म्हणजे तास, मिनिट, सेकंद यांचा वापर याच्या विश्लेषणाद्वारे फलादेश कसा करायचा हे शिकणार आहोत. यामध्ये वेळ व अंकशास्त्राचा आवश्यक संकल्पना व तंत्राचा वापर करून विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण कसे करायचे हे आपण सरांकडनं जाणून घेऊया. तर टाइम न्यूमरॉलॉजी व त्याचा व्यवहारी उपयोग याविषयी सर आता आपल्याला विवेचन करतील. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलंय तर त्यांचं स्वागत करतो. चव्हाण मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवर त्यांचं स्वागत आहे. हळदणकर मॅडम आहेत. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय थोडासा एक वेगळा विषय 2020 साली शिकवला होता, पण पुन्हा आता त्याची तयारी केलेली आहे. तयारी म्हणजे आपल्याला शिकायचं आहे. बरेच वेळेला लोक सांगत होते काही विद्यार्थी की हा कधी वर्ग सुरू होणार, कधी सुरू होणार. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्पेशली हे जे शास्त्र आहे म्हणजे हा विषय आहे, हा विषय कसा करायचा आणि त्याच्यावरती कसं उत्तर द्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याकडे जातक येतो त्यावेळेला तो कोणत्या वेळेला आला असेल तर तो टाइम नोट डाऊन करायचा. त्याच्यामध्ये कोणत्या तासाला येतो तर 24 तासामधले कुठलेही तास 1 to 12, मग 13, 14, 15, 16 अशा तऱ्हेने घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये मिनिटं तर तुम्हाला माहिती आहे की 60 मिनिटं असतात एका तासामध्ये. तर ती 59 मिनिटं घेतल्यानंतर एक तास बदलतो. त्यानंतर सेकंद आहेत, 59 सेकंद होतील. मग अशा तऱ्हेने जी काही आपण पद्धती करतो तर त्याला अनुसरून तिथे आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या वेळेला जातक आपल्याकडे आलाय आणि त्यावेळेला त्याची न्यूमरॉलॉजी ती कशी असेल. तर थोडासा हा जो प्रकार आहे तो बायोलॉजीशी संबंधित आहे. म्हणजे बायोलॉजीचा भाग जो असा आहे की जीवशास्त्र. तर जीवशास्त्रामध्ये पण काही गोष्टी ज्या असतात तर आपलं जे मस्तिष्क आहे तर ते मस्तिष्क जीवशास्त्रामध्ये तिथून पहिली डेव्हलपमेंट सुरू होते. मग त्या बायोलॉजीमध्ये त्याच्यानंतर मस्तिष्काच्या आजूबाजूला असणारे कान आहेत, डोळे आहेत, वाचा आहेत. त्याच्यानंतर आपण कंठावरती येतो तर ते धनस्थान असतं. नंतर आपण तृतीय स्थानामध्ये येतो त्यावेळेला जी काही सगळी हालचाल आहे आपली तर ती बायो केमिस्ट्रीमध्ये येते. त्यानंतर चतुर्थ स्थान हे हृदयाच्या जवळपासचं आहे. त्याकरता बायो हा जो भाग आहे बायोलॉजीचा तो त्याच्यात विचार केलेला आहे. पाठीचा कणा ज्याच्यावरती सर्व काही ज्या गोष्टी आपल्या अवलंबून आहेत आणि जो मणका आहे ज्याला आपण म्हणतो तो आहे. षष्ठस्थान हा पोटाचा आहे. पोटामध्ये जे पॅन्ट्रिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, किडनी आहेत, तर त्यातून तूळ अशा तऱ्हेने प्रथम स्थान ते सप्तम स्थान ह्या ह्याच्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजी जी आहे ती बायोलॉजीच्या अंतर्गत विचार करण्यासारखी असते. तर हा जो एक भाग झाला. पण कधी कधी आपल्याला व्यवस्थित ज्योतिषामधला जो काही भाग आहे तो कळत नाही आणि त्यानंतर आपण तिथे कशा रीतीने त्याला उत्तर द्यायचं किंवा त्याच्या जीवनात काय घडामोडी होईल तर ते सुद्धा जे काही बायोकेमिस्ट्रीवरती पण ते अवलंबून आहे. तर एनिवे हा एक सायन्स म्हणजे विज्ञानाचा विषय आहे. तर आता जेव्हा जेव्हा त्याचा उपयोग होईल त्या त्यावेळेला मी तसं सूचित करीन. पण प्रत्येक ज्योतिषाने बायोलॉजी शिकणं अत्यंत आवश्यक आहे. कुवल मॅडम तुमचं मत काय? तुम्ही तर पीएचडी केलेली आहे बायोलॉजीमध्ये. तुमचं मत काय बायोलॉजी बद्दल? काय सांगणार, बरोबर सांगताय ना तुम्ही जे सांगताय ते सगळं. नाही तरी सुद्धा नाही, बायोलॉजी किती महत्वाची आहे. आहे ना, आहे ना. कसं आहे की जीवशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एक साधी वेल जेव्हा निघते ना तर ती वेल जेव्हा आतून जी निघते तिचं ग्राउंड तर तो जो मूळ असतो तो बायोलॉजीच्या अंतर्गत आहे. तशीच ती वेल जर समजा अशी निघून परत जमिनीमध्ये गेली तर ती पण बायोलॉजीच्या जीवशास्त्राच्या अंतर्गत आहे. तसंच केळीचं झाड जे आहे त्या केळीच्या झाडामध्ये केळ जेव्हा सुकायला येते किंवा पूर्ण जीर्ण होते त्याला दुसरी केळी जी आहे केळीचं झाड हे बाजूला उगवलं जातं आणि त्याच्याशी पाण्याचा संबंध आहे. आणि पाणी जास्तीत जास्त पिणारं केळीचं झाड आहे. त्याच्यामुळे फल
पण जास्तीत जास्त देतं. हम्म. मग अशा तऱ्हेने बायोलॉजीचा जो अभ्यास असतो तो सुद्धा ज्योतिषामध्ये आपल्याला फलितासाठी म्हणून पण करता येतो. तर जीवशास्त्राचा जो बटाटा बघितला तर बटाट्याला पण असे मोड येतात. हो. मोड येणं म्हणजे काय, तर दुसरा बटाटा अंतर्गत तयार होतो. बरोबर. त्याकरता तो एक मोड येतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बायोलॉजीवरती अवलंबून आहे जीवशास्त्रामध्ये. हम्म. तर ज्यांनी ज्यांनी जीवशास्त्र शिकला असाल तर त्यांना माझ्यापेक्षाही उत्तम माहिती असेल असं मला वाटतं. कुबल मॅडम, तुम्ही काहीतरी दोन शब्द सांगा, मग आपण विषय काय सुरू करू. काय सांगणार ना, सेल म्हणजे मेन सेल पासनं पुढच्या सेल्स असं तयार, आपण रूट जे म्हणतो ना, म्हणजे ती सेलच झाली ना. आपण पण एका सेल पासनच मग ते पुढे डिव्हिजन होऊन होऊन असं होतं. तसंच ते तुम्ही आता केळीच्या झाडाचं तर छानच उदाहरण दिलं, बटाट्याचं पण दिलं. साधा बटाटा आपल्या घरात, गाजर जरी असलं बटाटा, तर त्याला मोड आलं की ते आपण समजा जमिनीत नाही ठेवलं, असं एखाद्या बशीत पण पाणी घालून ठेवलं तरी त्याचं असं छानसं रोपटं तयार व्हायला लागतंच ना. बरोबर सांगताय ना तुम्ही. हम्म. तर दुसरा हा विषय आणण्याचा किंवा सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर एक तुम्हाला ज्योतिषमधलाच हा एक विषय आहे की जे आपल्या डोक्यात असतं त्याच हम्म. मार्गाने आपण पुढे जात असतो. हो. कळलं का? जे आपल्या विचारात असतं, म्हणजे डोक्यात असतं, मेंदू कार्यरत असतो, त्या विचारानेच आपण पुढे जात असतो. तर तशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर जीवशास्त्रामध्ये सुद्धा आपला जो जीव आहे तो कसा कसा डेव्हलप होतो. तर आपला विषय आज न्यूमरॉलॉजीचा आहे आणि ती न्यूमरॉलॉजी जी तास, मिनिटं आणि सेकंद ह्याच्यावरती विचार केलेला आहे. आता जसं की आत्ताच्या घडीला किती वाजलेले आहेत, तर त्या ठिकाणी 19:44 आणि 20 सेकंद झालेले आहेत. आता टाइम लिहून ठेवा, 19:44, 20 हा नोट डाऊन करायचा. 19:44, 20 सेकंदाला मी तुम्हाला आरंभ सांगितलेला आहे. कळलं? बरं, आता 19:44, 20ला आता आपण आत्ता उपस्थित आहोत म्हणून ती संख्या घेतलेली आहे, म्हणजे तो टायमिंग घेतलेला आहे. ती संख्याच आहे एक प्रकारे. संख्याशास्त्र आणि अंकशास्त्र हाच एक भाग आहे. आता त्याच्यातून आपल्याला अंकची निवड करायची आहे. तर आपण काय काय शिकणार आहोत ते तुम्हाला मी सांगतो. तर आपण अल्फाबेटिकली ह्याचं जे व्हायब्रेशन आहे ते आपल्या जीवनामध्ये किती गरजेचं आहे, त्याच्यामध्ये काय आपण बदल करू शकतो, हा एक विचार आहे. तो सुद्धा मला सांगणे मध्ये जर काही विसरलो तर तो एक पार्ट आहे. A to Z मध्ये जे अंक येतात ते अंक आपल्याला कसे वापरायचे आहेत. त्यानंतर आता कुबल मॅडम तुम्हाला डिझाईन लावतील, तर ते डिझाईन 4 अंकापासून ते कम्प्लिटली सगळे जे 9 अंक आहेत तर त्याचे जे काही स्वामी सांगितलेले आहेत तर ते स्वामी कशा तऱ्हेने होतात तर ह्याचा विचार जो आहे तो त्याच्यामधून केलेला आहे. ते स्वामी जसं आता इथे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जेव्हा ह्या राहू, बघा इथे लावलेला आहे 4 अंकाला राहू, हो. नाही का, दिसतंय ना, दिसतंय ना तुमच्या सगळ्यांना. हा. तुमच्या उजव्या हाताला. हो पूर्व मॅडम, दिशा, दिसतंय दिसतंय. हा. पूर्व हो, दिशा जी आहे व्यवस्थित ती दिसतंय. गुरुकडे आणि ते 3 अंक आहे. त्यानंतर 2 अंक चंद्राकडे दिलेला आहे, तो आपण नेहमी वापरतो की 2 अंक चंद्राकडे आहे. 9 अंक जो आहे तो त्या ठिकाणी मंगळाकडे आहे. 7 अंक जो आहे तो केतूकडे आहे. 6 शुक्राकडे आहे. 1 अंक जो आहे तो सूर्याकडे आहे आणि 8 अंक जो आहे तो शनीकडे आहे. आता हे तर तुम्हाला जनरल माहिती आहे, पण त्या ह्याच्यामध्ये आपण टाइम ऍस्ट्रॉलॉजीमध्ये, टाइम न्यूमरॉलॉजीमध्ये, तर हा 5 अंक जो आलेला आहे हा स्तंभ आहे, म्हणजे तो आधार आहे. आता तो 5 अंक आपल्याला काय सुचवतो, तर एखाद्या वेळेला जेव्हा एखादं जातक आपल्याकडे येईल त्यावेळेला जर 5 अंक आला असेल, त्याने प्रश्न विचारताना किंवा 5ची बेरीज झाली असेल आणि तो त्या ठिकाणी त्याचा भाग्यांश म्हणून आपण जर विचार केला असेल तर त्याचा संबंध बुध ग्रहाशी येतो आणि तो केंद्रस्थानी मध्य भाग, आणि त्या ह्याच्यामध्ये त्याचं तत्व जे आहे ते पृथ्वी सांगितलेलं आहे आणि ती एनर्जी आहे, ऊर्जा आहे. कळलं का? ऊर्जा म्हणजे एनर्जी आहे. केतू आपण जे समजतो की त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे, तर तसं नाही आहे.
तर केतू हा पश्चिमेचा भाग आहे आणि त्याचं जे मटेरियल आहे ते धातू म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे मेटल. कळलं? गुरुचं वनस्पतीचं हे सांगितलं, लकडी जन्मलेलं ते वनस्पती आहे. कळलं का? दिसतंय का तुम्हाला बरोबर? दिसतंय ना, सगळ्यांना दिसतं म्हणतायत ना, दिसतंय आणि सर. उत्तर पूर्व जो आहे, उत्तर पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट आहे. उत्तर पूर्व. कळलं का? म्हणजे नॉर्थ ईस्ट आहे. शुक्र हा सुद्धा त्या ठिकाणी मेटल आहे, पण उत्तर पश्चिम आहे. कळलं? म्हणजे वायव्य. उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य. आलं लक्षात? उत्तर हा जो दिलेला भाग आहे तो त्या ठिकाणी सूर्याला दिलेला आहे. हे थोडस वेगळं आहे. तुम्ही ते काहीतरी नोशोग्रेड वगैरे समजू नका. त्यानंतर मंगळ हा जो आहे, तर त्या ठिकाणी मंगळाच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर मंगळ कुठेशी आहे पहा तुम्ही, तर त्या ठिकाणी तो दक्षिण. दक्षिणेला आहे. हा, हं. दक्षिणेला आहे. मग दक्षिणेला जर मंगळ आहे तर एक अंक हा सूर्याला दिला आहे, तर त्याच्या समोर ही उत्तर दिशा येते. बरोबर आहे? गुरुला 3 अंक आहे, तर त्याच्यामध्ये पूर्व दिशा येते आणि पश्चिम दिशा केतूला आहे. त्यानंतर 4 अंक हा राहूला दिलेला आहे, तर ती दक्षिण पूर्व सांगितलेली आहे, म्हणजे आग्नेय. लक्षात घ्या परत, दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय. त्यानंतर दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य. दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य. उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य. आता अशा तऱ्हेने तुम्हाला आता मला असं वाटतं कळलं असेल. आणि केंद्रस्थान जे आहे ते आहे बुधाकडे. स्वास्थ्य ज्याला आपण म्हणतो की हेल्थ. गुरु हा परिवार आहे. त्याच्यानंतर केतू हा जो आहे तो मुलांसंदर्भात विचार केलेला आहे. संपत्ती ही राहूकडे त्यांनी दिलेली आहे. आणि विवाह एवं आणि मधुर संबंध म्हणजे कम्युनिकेशन समजा आपण, तर तो चंद्राकडे आलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचा उपयोग करायचा आहे. यदा कदाचित तुम्हाला समजा हा चार्ट न वापरता जी आपण नेहमीची न्यूमरोलॉजी करतो, तर ती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता तुमच्या मनाप्रमाणे. काही हरकत नाही. कळलं? तर प्रत्येकाने असा एक चार्ट बनवून ठेवावा की जेणेकरून त्या चार्ट म्हणून तुम्हाला तिथे पाहता येईल आणि त्याच्यावरती विचार करता येईल. आता आपण टायमिंग जे सांगितलं ते 19:44 आणि किती? 20 सांगितलं सर. 19, हा 45, 20. हा. मग आता सगळ्याची ग्रँड टोटल आपण जर केली तर आजच्या विषयाचा प्रारंभ जो आहे तर ती एकूण बेरीज केल्यानंतर 19 म्हणजे 1 आणि 9 10, म्हणजे परत एकच आला. 9 आणि 1 10. 2 येते. सगळे मिळून बरोबर 2. आहे? सर्व मिळून किती आले? 2. हा, म्हणजे 20 येते ना, मग 2 प्लस हा 0 म्हणजे 2. हा 2. हा. मग आता 2 अंक जर कम्प्लीट टोटल आली तर त्या ह्याच्यामध्ये जातकाच्या ह्याच्यामध्ये आग्नेय दिशा दर्शवलेली आहे. बघा, वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या. नैऋत्य. नैऋत्य. नैऋत्य दिशा दर्शवलेली आहे. आता नैऋत्यच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला आणि चंद्र हा नैऋत्यला असेल तर ते आपलं अष्टम स्थान आहे. कळलं का? हो ना. आर यू गेटिंग? हम्म. तर ते नैऋत्य हे 8वं स्थान आहे. आता अशा वेळेला जेव्हा जातक आलेला आहे तर तुम्हाला हा चंद्र हा नैऋत्य दिशेला आणि अष्टम स्थानाच्या संदर्भातच त्याला त्याचं विश्लेषण भविष्य करायचं, म्हणजे भविष्य पूर्णपणे सांगायचं. आता ह्या चंद्राच्या आधारावरती तुम्ही जातकाला सांगू शकता की तुमचा प्रश्न हा 2 अंकाने आलेला आहे आणि त्याच्यावरती तुमचा प्रश्न हा यदा कदाचित तुम्हाला उमजला नसेल की या सगळ्या गोष्टी का झाल्या असतील त्यावेळेला. आता जर समजा की इथे 1 मिनिटाचा जर फरक असता तर लगेच 1 अंक वाढला असता की नाही? 3 झाला असता ना? सर, मग इकडे आलं असतं ना, गुरुच्या ठिकाणी. हा, बरोबर. पण आता आपण जो अंक निवडलाय तर त्याच्यामध्ये आपण परत फेरफार करू शकत नाही. नाही. मग आता हा 2 जो आलाय नैऋत्यला, तर जातकाचं दुःख
ज्या वेळेला आपण विचाराधीन करू की बाबा हे दुःख कशामुळे आलं असेल, तर काही दुःख जी आहेत त्याला न उमजणारी आहेत. म्हणजे कधी कधी असं असतं की जातकाच्या जीवनामध्ये जो ग्रह अष्टमात असेल तर तो न उलगडणार आहे, आणि इथे चंद्रच आहे तो. म्हणजे त्या ठिकाणी जातकाला एखादं गंभीर मानसिक तणावाचं दुःख हे निश्चितच त्या ठिकाणी जातकाला भोगावं लागेल. दुसरी गोष्ट, इथे मधुर संबंध ज्याला आपण म्हणतो, तर मधुर संबंधाच्या याच्यामध्ये ज्या वेळेला येतो तर जातकाचा तो जो मधुर भाग आहे तो नाहीसा होतो. म्हणजे त्या ठिकाणी तिथे तुम्हाला नैऋत्य दिशेला संबंध बिघडतील. आता दुसरा पार्ट असा आहे, तुम्ही कदाचित विचार करत असाल की चंद्र जर नेहमी जर अष्टमात येणार असेल तर त्या ठिकाणी विवाह एव मधुर संबंध होतील का, हा एक प्रश्न आहे. तर तरी सुद्धा हा जो चार्ट आहे तो दरवेळेला वापरायचाच आहे अशी सक्ती नाही. आलं का लक्षात तुम्हाला? होय सर, आले. हा. पण त्या ठिकाणी आपण निश्चित केलेला अंक हा 2 आहे एवढं लक्षात ठेवावं. बरोबर आहे? होय. त्यानंतर 4 2 वेळा आलेला आहे. 44 सांगितलं तुम्हाला, हो 19 हो 44 हो हो, 2 4. दोनदा 4 आलाय. म्हणजे त्या ठिकाणी राहूचा संबंध आलेला आहे. व्यवस्थित प्रश्न नंतर तुम्हाला विचारायचा असेल तर अवश्य विचारू शकता, त्यात काही मनाई नाही. तर 19 म्हणजे 1, म्हणजे त्या ठिकाणी पूर्णपणे आपण पाहिलं तर तिथे उत्तर दिशा येते आणि सूर्याचा अंक आहे. आता ही दिशा तुम्हाला आवश्यक असेल तरच वापरायची, नाहीतर सक्ती नाही. कळलं? ह्याच्या नोट्स इंग्लिशमध्ये मिळतील तुम्हाला. त्यानंतर आपण पाहिलं तर 1 आलाय, त्याच्याबरोबर 9 पण आलाय, म्हणजे 19 झाले ना आपण. म्हणजे तिथे मंगळ पण आलाय. सूर्य आणि बरोबर मंगळ. आहे? मग आता आपण बघितलं तर सूर्य, मंगळ, राहू, चंद्र, किती 20 सेकंद होती ना मॅडम? होय होय. हा. बघा परत सांगतो, सूर्य, मंगळ, 2 वेळेला राहू आणि 1 वेळेला चंद्र. सूर्य, मंगळ, 2 वेळेला राहू, 1 वेळेला चंद्र. टोटल किती फिगर आले? 5. शून्य नाही पकडायचं. म्हणजे ह्याची टोटल करायची ना, 19 44 नाही नाही, ते नाही. टोटल हे किती आले? हा हा, घ्या मग 5 आल्या, बरोबर आहे ना. 1 9 5. 4 हा, 4 आणि 2. हा. येस. आता जर समजा मॅडम कदाचित 8 वाजून म्हणजे 20:04 आणि 03 ला एखादी व्यक्ती आली असते तर ते पण सांगून ठेवतो. अच्छा. आता 08, 04 आणि 03 म्हणजे त्या ठिकाणी 8 3 4 असं आपण तिथे आपण बेरीज करू शकतो. म्हणजे तिथे 0ला किंमत नाही. मग 8 हा अंक जो आहे तो आपण जर विचार केला तर तो शनीचा आहे. बरोबर आहे? होय. नाही का? होय. 4 हा राहूचा आहे. आणि सेकंद काय सांगितलंय आपण? 20 3. हा, आत्ता 3 सांगितले. हो. हा, म्हणजे तो 3 म्हणजे गुरु. बरोबर. बरोबर आहे? हो. म्हणजे तुम्हाला आजचा क्लास जो आहे तो डेमोच्या अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी जर संख्या एक वेगळी आली तर ती कशी कॅल्क्युलेट करायची. म्हणजे 8 आणि 4 12 आणि 3 15, म्हणजे 5 आणि 1 6. मग 6 आले तर तिथे शुक्र आला. पण तरी सुद्धा इत्यादी ज्या संख्या आहेत, आता इथे टोटल ज्या संख्या कधी येतील तर त्या कधी आल्या तर 6 येतील. 9 येतील का? बघा. नाही नाही, 7 येतील. नाही. मग टोटल 6 येतील. मग त्याच्यामध्ये जर एखादी संख्या रिपीट झाली तर त्या ठिकाणी एखादा ग्रह पुन्हा पुन्हा आला असं समजायचं. कळलं का? व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा पुन्हा आलाय असं समजायचं. मग त्यानंतर आपल्याकडे आता आलेल्या जातकाला जर समजा हा तुम्ही चार्ट वापरला नाही तरी काही हरकत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा
आपली जी न्यूमरोलॉजी आहे, संख्याशास्त्र आहे, त्याला अनुसरून आता आपल्याकडे चंद्र हा ग्रह त्या ठिकाणी आलेला आहे, नाही का, मगाशी टायमिंगच्या प्रमाणे. बेरीज काय झाली? चंद्राची झाली ना. हो ना, 1 + हो सर. 3 + 4 + 4 + 2. हा, मग जर चंद्राची झाली असेल तर असं समजायचं की जातकाचं पूर्ण दुःख हे चंद्र ग्रहावरती अवलंबून आहे. आता चंद्रग्रहाच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये पार्ट सेकंड पण आहे, पार्ट 1 पण आहे. चंद्रग्रहाच्या ज्या काही संबंधित दुःख आहेत तर ती दुःख जातक आपल्याकडे घेऊन आलेला आहे. त्यावेळेला तो प्रश्न सुटेल का सुटणार नाही, व्यवस्थित ऐका, तो प्रश्न सुटेल का सुटणार नाही. पण त्याने जो टायमिंग आपल्याकडे दिला किंवा तो ज्या वेळेला आपल्याकडे आगमन झालं त्यावेळीची आपण नोंद केली तर त्यावेळेला आलेला अंक हा 2 होता. हे कळलं तुम्हाला? होय सर. बर, हो सर. तो जर 2 होता हम्म. तर मगाशी मी जीवशास्त्राचा जो विचार सांगितला होता तुम्हाला, त्यावेळेला फटकन तुम्हाला काय करायचं आहे तर मस्तकाशी संबंध ठेवायचा आहे. मस्तक म्हणजे हेड. तर त्याच्या डोक्यामध्ये चालणाऱ्या सर्व हालचाली ह्या चंद्रग्रहाच्या अखत्यारीतीलच असतील. अखत्यारीत म्हणजे काय? संबंधित. संबंधित. अखत्यारीचा मराठी म्हणजे त्याला जर आपण विचार केला तर 2 अंक ह्या संदर्भात त्याच्या हालचाली, त्याची दुःख हे त्याच्या डोक्यामध्ये सतत सुरू असतील. कळलं? म्हणजे जो अंक येईल तो 2 अंक, कुठलाही अंक हा त्याच्या मस्तिकामध्ये त्याचं दुःख तिथे त्याला भोगायला लागत असेल, दुःखी झाला असेल किंवा त्याच्यामध्ये तो अडकला असेल, आणि चंद्र हा मनाचा कारक आहे तेव्हा ते लगेच नातं लावायचं. कळलं का? पुन्हा ते नातं तसं लावायचं. चंद्र मातेचा पण कारक आहे, तर त्या ठिकाणी जातकाच्या डोक्यामध्ये विचारांचा जो काही भाग असेल तो विचारांचा भाग हा चंद्र ग्रहावरती आता आपण विचार केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी चंद्र हाच प्रधान ग्रह असून त्याच्यावरती त्याची आंदोलनं त्याच्या मस्तिकामध्ये सुरू असतील. इथपर्यंत तुम्हाला कळलं का नाही कळलं सांगा. अगदी एकदम छानपैकी, काही चिंता करू नका, आपल्याला चांगलं शिकायचंय. बोला. समजलंय सर, छान. नाही आणखी तुम्हाला कळलं नसेल तर समजलंय सर. बोला. सर, हा बोला. तर आता चांगलं तुम्ही म्हणाले समजलंय. की मस्तकाशी संबंधित म्हणालात तर हा, कोणताही अंक आला तरी मस्तकाशी संबंधितच घ्यायचं का? येस येस मॅडम, येस, बरोबर, यू आर राईट, यू आर राईट. बघा आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला. आपण म्हणजे आता आज मी जीवशास्त्राचा उच्चार वेळेला अगोदर कधी केला नव्हता. कधी हा. केला होता का आपण? नाही. बरोबर आहे. आता त्यामध्ये जे लोक विज्ञानाशी संबंधित असतील, हा एक विज्ञानाचा भाग आहे. हा. कळलं का? तर विज्ञानामध्ये काय सांगितलेलं आहे जीवशास्त्राबद्दल, आपल्याला समजा थायरॉइड झाला तर हा पण एक भाग जो आहे तो जीवशास्त्राशी संबंधित आहे. हो. नाही का? हो, बरोबर. पण तो धनस्थानाशी संबंधित आहे. जर एखादं फ्रोझन शोल्डर झालं तर तो सुद्धा जीव. हा बोला. बरोबर आहे, मग ते तृतीय स्थानाशी संबंधित. येस, एक्झॅक्टली, यू आर राईट. जर एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला छातीत धडधड व्हायला लागली, दुखलं नाही हा, धडधड व्हायला लागली, तर ते चतुर्थ स्थानाशी चतुर्थ स्थान. संबंधित आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. हा. मग आता जर समजा तुम्ही जेव्हा जेव्हा पत्रिका पाहता, आजचा विषय थोडासा फार वेगळा आहे.
हा सर. जीवशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात. तर तुम्ही तर स्वतः टेक्निकल आहात, म्हणजे तुम्हाला जास्ती माहिती आहे, विज्ञानाशी संबंधित आहात तुम्ही. तर त्या जीवशास्त्रातून एखादं छोटस पौधा जरी उघडतो, हो उदाहरणार्थ एखादा मुळा उगवतो, तर त्याचा रूट जो असतो तो कुठे असतो, तर तो जमिनीखाली असतो. जमिनीतच असतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तसा आपला मेंदू आपल्याला दिसत नाही, म्हणजे तो हा पडद्या आड आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आपल्या शरीरातलं कुठलंही अंग आपण पाहू शकत नाही विदाउट एक्सरे मशीन. हा पण मेंदू हा आच्छादलेलाच असतो पोटीच्या आत. हो, पूर्णपणे. मग आता तशाच याच्यामध्ये जातक आपल्याकडे, थोडासा विषय कठीण आहे, म्हणजे ऍक्च्युली जीवशास्त्रच कठीण आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहताना जेव्हा जो ग्रह येईल, तर आतापर्यंत आपण जी ऍस्ट्रॉलॉजी शिकत होतो किंवा शिकत आहोत, मॅडम हा जरा स्क्रीन काढा जरा तुम्ही. ज्यावेळेला आपण एखादी व्यक्ती आपल्याकडे आली, हा सर. तर तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये सुद्धा ह्याचा वापर करता, बरोबर आहे की नाही? बरोबर. मग ऍस्ट्रॉलॉजी मध्ये वापर करताना त्या ठिकाणी जातकाचा एक्सरे आपल्या जवळ असतो. अगदी की खरंच. तो काय आहे, त्याला आधारित आपण त्याचं विवेचन करतो. मग तिथे ग्रहाला आपण मान्यता दिलेली आहे. हो सर. आता तो ग्रह आपल्या विचारांशी, प्रथम स्थानांशी आणि मेंदूशी संबंधित कार्य करीत असतो. हा समजलं. मग अशा वेळेला त्या ठिकाणी गुरुसारखा ग्रह हा जर प्रथम स्थानी असेल, हम्म आणि ह्या न्यूमरोलॉजीमध्ये, टाइम न्यूमरोलॉजीमध्ये जर गुरुसारखा ग्रहाचा अंक, गुरु हा ग्रहाचा अंक हा जर त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये आला, आला. हा तर त्याची विचारधारा ही कोणती असेल, तर ती विचारधारा ठरवण्यासाठी तुम्हाला जीवशास्त्राचाच वापर केला पाहिजे, करायला हवा. ओके सर. म्हणजे त्या ठिकाणी त्या जीवनामध्ये त्याचा हा प्रथम स्थान, विचारलेला प्रश्न, जो अंक येईल तो हम्म त्याच्याशी संबंधित त्याचा प्रश्न असेल. बरोबर सर. कळलं कळलं कळलं? कळलं. आता ज्या वेळेला हे एकदम डिफरंट शास्त्र आहे, इट इज व्हेरी व्हेरी डिफरंट. लंडन कुलकर्णी, काय म्हणायचं तुम्हाला? हो सर. खूप छान समजलं सर. आहे खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे आता जे लोशो ग्रीड आपण आता जे बघतो त्याच्यापेक्षा मला हे खूप वेगळं आतापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं, विवेचन केलं त्याच्यानुसार हे जाणवतंय. अ, तर नक्कीच शिकायला आवडेल सर. थँक्यू. शिकायला आवडेल, बरोबर आहे, पण ठीक आहे. नाही, पण कारण जे आता नेहमीचं जे आतापर्यंत न्यूमरॉलॉजी बऱ्यापैकी जी काही ऐकली आहे, बघितली आहे, त्याच्यापेक्षा आतापर्यंत तुम्ही जे काही विवेचन केलं, तर ते खूप कन्सेप्ट वेगळी आहे. मला म्हणजे ती वेगळी वाटली. आणि म्हणजे खूपच हे हे जे टिपिकल सांगितलं जातं की हा चंद्राचा, पण त्या चंद्राचा तिथे विचार करताना तुम्ही जो केला तसे ढोबळ विचार तिथे नाहीयेत. त्यामुळे मला थोडं समथिंग हे डिफरंट वाटलं. सो नाही, म्हणून ढोबळ असं नाहीये. हा नाही कसं आहे म्हणजे की तिथे हा बोला बोला बोला. हा जनरली आतापर्यंत जी न्यूमरॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे किंवा म्हणजे डिजिटली आम्ही जे शिकलेलो आहोत त्याच्यापेक्षा समथिंग हे डिफरंट आहे. सो आता जाणून घ्यायचाच उलट प्रयत्न करतोय सर. तो रिक्वेस्टला तुम्ही मान्यता देऊन खरंच हा विषय घेतलात, यासाठी आधी थँक्यू सो मच. कारण तुमच्याकडनं हा शिकताना म्हणजे प्रत्येकच विषय जनरली बघितलेला आणि तुम्ही शिकवतानाचा एक वेगळा ऍस्पेक्ट आहे त्याच्या मागे. म्हणून हा खरंच तुमच्याकडनं शिकायचा होताच. सो थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. कसं आहे की शास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये ना अनेक शोध लागलेले आहेत, आणि हे पूर्वीपासून शोध आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत, हे आपलं दुःख आहे. पण शास्त्र अजूनही उजळणी करत आहे, नवीन नवीन शोध घेत आहेत, नवीन नवीन सर्व गोष्टी करत आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये जो अंक हो सर. आपल्याकडे येईल, आता आपण अंकाकडे जाऊया, तो बरोबर. त्याचा फायनल अंक असतो, बरोबर आहे? राईट.
हो सर. बरं, दुसरी गोष्ट की याच्यामध्ये येणारे 6 अंकच असतील, हं. बरोबर आहे. बरोबर. हो सर. त्याच्यानंतर त्या जोड्या ज्या असतात, आता आपण हं, हं. 19 घेतलेले आहे, तर 9 आणि बरोबर. 10 म्हणजे एक एक अंक 10 हा एकच तिथे आला. येणार, प्रभावशाली झाला. बरं, बरोबर. तो कोणाचा आहे, तर तो सूर्याचा आहे. हो म्हणजे सर. तिथे सूर्याची पण साथ त्याच्या मस्तिकामध्ये असेल. हो. ओके. त्यानंतर हां, म्हणजे 44 मग झाला आपण म्हणजे शनी पण आला, राइट 8 बरोबर सर. म्हणजे 8 पण हां, म्हणजे आला. सेपरेटली आपण तशा पण ॲडिशन्स करून अगेन ते येस, भरणार आहोत रकाने. येस. येस सर. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये किंवा तो आपल्याला प्रश्न हं, करता हं. आलेला आहे, त्याचा प्रश्न हा कोणत्या समस्येशी निगडीत हं. असेल, हो. म्हणजे बरोबर. त्याच्या जीवनामध्ये तो आल्या, आता ज्योतिषीकडे येणार म्हणजे तो काही ना हो. काहीतरी विवंचना समस्या घेऊन. घेऊन येणार की नाही, येस. तर हो त्या सर. समस्या आपल्याला कथन करायच्या आहेत. राइट. तर त्या बरोबर. सांगता वेळी आपल्याकडे सांकेतिक मटेरियल हवं, हं, हं. बरोबर. सांकेतिक साहित्य हवं. हो मटेरियल सर. म्हणजे साहित्य, बरोबर आहे की नाही. राइट. हो, हो. आणि हो त्या सर. साहित्याच्या आधारावरती हं, हं. आपण त्याचे प्रश्न सोडवणार आहोत. तर सुरुवातीला या शास्त्राच्या अनुषंगाने हं. सुरुवातीला आपल्याला त्याचं कथाकथन म्हणजे त्याच्या हं. जीवनामध्ये होत असलेल्या घडामोडी जर घडामोडी आपण सांगा. सांगितल्या, हं, हं. तर त्यावरती आपल्याला तो अत्यंत उत्तम प्रतिसाद देतो की नाही, देतो. या ज्योतिषाला खरोखर हो अंकशास्त्र सर. हे ज्ञात आहे. कळतंय. खरं आहे. अगदी, अगदी कळलं खरं का? आहे सर. हा, हो सर. म्हणजे तिथे आलेल्या जातकाला जर हं, हं. त्याच्या जीवनातील समस्या या जर तुम्ही त्याने विचारण्याच्या अगोदर सांगितल्या, बरोबर. तर त्याचं वैशिष्ट्य, त्याचं महत्व हे हो. जातकाला जास्त कळेल आणि त्यातून तो आपल्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिल. हो सर. बरोबर. तो पैसे किती बरोबर. देईल वगैरे दॅट इज डिफरंट, पण तुम्ही एखादं ज्ञान शिकत आहात, त्या हं, आधारावरती हं. तुम्ही एखाद्या कन्सल्टन्सी करण्याकरता बसलेले आहात आणि जातक हो. आल्यानंतर तुम्ही ताबडतोब जर समजा हं. ही भूमिका पाहिली स्टॉप वॉचची. बरोबर. आता हा झाला स्टॉप वॉचचा प्रश्न, तसं तुमच्याकडे ते घड्याळ असणं गरजेचं आहे बरोबर. ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर. हो सर. म्हणजे त्या ठिकाणी त्याला काही विजिलन्स. कळू द्यायचंच नाहीये, हां. त्याला हे सगळं रामायण महाभारत काही सांगायचं नाही. सांगण्याची गरज नाही. ते नाही, त्याला ते सांगा नाही, मी याच्यावरून पाहते त्याच्यावरून, मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, येस. माझी थेअरी वेगळी आहे, तुम्ही हो. कधी येणार आहात. तर तुम्हाला बरोबर. समजा मी 10 वाजता येतो, पण तो 10 वाजून 40 मिनिटांनी आला तर, किंवा नऊ हो ना. पंचावन्नला आला तर हो. येऊ बरोबर. शकतो की म्हणजे नाही. प्रश्न विचारते वेळीचा टाईम बघून जस्ट आपण प्रेडिक्ट करायचं हा, असेल ना? इथे एका सेकंदाने पण तुम्हाला फरक पडणार आहे. फरक पडू शकतो त्याच्या हो. एंटायर खरं आहे. कॅल्क्युलेशन मध्ये. हो ना. आणि कारण त्याची ते बेरीज येस, वेगळी येईल. हां. येस, आणि ती जी बरोबर. स्पंदनं आहेत ती त्याच्या हं. जीवनाशी संबंधित निगडीत असणार आहे. असल्यामुळे, हो. निगडीत असल्यामुळे, बरोबर. त्या येस. ठिकाणी आपण त्याच्यावरती आपली विचारधारा मांडायची की हे हो असं सर. असं तुझ्या जीवनामध्ये होत असेल, किंवा हे प्रश्न तुला आता सतावत असतील. म्हणून बरोबर. जे जीवशास्त्रामध्ये, आता आपण पण हं. जीवत आहोत, हो. हो. खरं नाही आहे. का. हो. हा, जीवाशी निगडीतच आहे सर सगळ्या म्हणजे एक जीव गोष्टी. दुसऱ्या जीवाला हो. जन्माला देतो, पण तिसरा जीव तयार होतो, तिथून चौथा जीव तयार होतो, असे सगळे हो. जीवाची रांगच बरोबर. लागते. म्हणून आज जगाची बरोबर. संख्या वाढली ना. हो. सर प्रश्न विचारून संपताच खरं आहे सर. प्रश्न विचारून संपता क्षणीचा टाईम आपण नोट करायचा आहे. Yes. हां. बरं, तर आता इथे तुम्हाला काही, हा बोला. तर चंद्राला नेहमी नैऋत्येलाच ठेवायचंय काय? हां. चंद्राचे विचार ह्या जे कोष्टक दाखवलं मॅडम, हो. त्याच्यामध्ये नैऋत्याचा विचार केलेला आहे. आता जर समजा चंद्राचा अंक आला, तर तो जो तुम्ही मस्तिकावर ठेवला, तर मस्तिकामध्ये चालणाऱ्या हालचाली कोणत्या असतील, तर चंद्राच्या विचारांच्या असतील. तर तिथे फक्त हा चंद्र दुःख कुठली देईल याबद्दलचा विचार केलेला आहे. तर ती दुःख नैऋत्येची असतील मॅडम. हो, नैऋत्येचे दुःख.
चंद्राचा म्हणजे सारखा फास्ट मुवमेंटचा ग्रह म्हणजे हा विचारामध्ये गोंधळ असणार ना त्याच्यात. येस, म्हणजे लगेच त्याला सांगितलं आपण की यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतील की ते तुम्ही काही सांगू शकत नाही, त्या विचारांशी संबंधित तुम्ही ग्रासलेले आहात का? मग बालपणी जे त्याचे काही सगळे उमटलेले एकूण एक. येस, त्यावरचे असतील, विचारांची दिशा जी आहे ना मॅडम, ती कधी थांबत नाही. जीव सं- गेल्याशिवाय थांबत नाही. ती फक्त जेव्हा आपण निद्रा करतो त्यावेळेला ती थांबते. कधी कधी स्वप्न सुद्धा आपल्याला सतावत असतात. मग ईशान्येकडचा शनी बघतोय त्याला ते दाखवायचं काय, तसं काय नाही नाही करायचं नाही? नाही नाही नाही. तो जर आता शेवटी आपण ग्रँड टोटल घेतली ना मॅडम, अं, आता ग्रँड टोटल जर घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये प्रमुख प्लॅनेट कोणता आला, तर तो चंद्र आला, नाही का? बरं, होय. चंद्र हा मनाचा कारक आहे हे तर नक्की आहे. हम्म. हो ना. हो. चंद्र मातेचा कारक आहे हे तर नक्की आहे. हम्म. मग त्याला हा बोला बोला बोला. बरोबर आहे. मग त्याचा जो प्रश्न असेल तो प्रश्न यदा कदाचित आई संदर्भात असेल, मानसिक सुखासंदर्भात असेल, त्याच्या डोक्यामध्ये विचारांचा असा काही गोष्टी होत असतील, त्रास होत असतील, त्या त्याला मानसिक दुःख देणाऱ्या असतील. म्हणजे जर समजा चंद्र हा अंक आला तर त्या याच्यामध्ये जीवशास्त्राशी संबंधित त्याच्या घडामोडी कोणत्या असतील. एक तर चंद्र पण आलाय, राहू पण आलाय. हा, मग नंतर आलाय राहू, पण ग्रँड टोटल मध्ये चंद्र आलाय का मॅडम? ग्रँड टोटल मध्ये चंद्र आहे ना. हा, मग टोटल. त्याचा हक्क पहिला. आता आपण 500-500 रुपये जर बँकेत जमा केले आणि त्याच्या बॅलन्स शीट मध्ये 20,000 रुपये झाले तर त्या 500 रुपयाची किंमत आहे का? नाही. नाही. म्हणजे ग्रँड टोटलची किंमत आहे ना बँक बॅलन्स. हो. मग तीच ही बँक बॅलन्स आहे. तीच ही बँक बॅलन्स आहे. पण चंद्र आलाय त्याला टाळू शकत नाही. बघा, इथे एका सेकंदाने पण तफावत होऊ शकते. सर मी विचारू? हा विचारा. तर आता आपण ह्याच्या आधी न्यूमरोलॉजी जी शिकलो लोशीगृडनुसार तुम्ही पण घेतलंय ते, तर ह्याची मांडणी सेमच आहे अंकांची, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. पण आता इथं दिशा आणि जी तत्व दिलेली आहेत त्याच्यामध्ये जरा फरक वाटतोय थोडा. हो, ती फरक बरोबर हो. आहे सर? हो. हा. येस. आणि दुसरी गोष्ट अशी की आता ह्याची ग्रँड टोटल 2 आली म्हणून आपण इथे चंद्राचा विचार केला, पण समजा ही 8 आली असती तर त्याचा प्रश्न जमिनीसंबंधी, भावासंबंधी, कामासंबंधी असा आपण विचार करायचा का, असू शकतो का? नाही, सांगतो तुम्हाला. आता हा त्याच्यामध्ये पहिला विचार शनी लग्नी आला, हा. हे प्रथम स्थान नक्की झालं. जसं मगाशी बरोबर. आपण चंद्राचं नक्की केलं ते प्रथम स्थानच केलं. हो म्हणून हो. इथे जीवशास्त्राचा आधार घेतला. हा. जर ओके. समजा शनी ही त्याची एकूण बेरीज आली, ज्याला आपण ग्रँड टोटल म्हणू, हो त्याच्यामध्ये आपण काही फेरफार करू शकत नाही. शनी म्हणजे शनी, मंगळ हो. म्हणजे सही मंगळ. सही. हो आता जेव्हा तुम्ही एवढ्या पत्रिका वाचत असाल, एवढ्या पत्रिका तुम्ही बघता, रोजच्या रोज तुमची प्रॅक्टिस चालू आहे, हो. तर तेव्हा जेव्हा जीवशास्त्र जेव्हा तुम्ही वापराल, आज विषय फार वेगळा आहे. हो. जीवशास्त्राचा मी कधीही विचार केला नव्हता, सांगितला नव्हता. नाही, काय उल्लेख नाही आजपर्यंत झाला. हो पण आज आज हा विषयच वेगळा आहे. म्हणून जीवशास्त्राचा विचार केल्यानंतर तुमच्याकडे आलेली कुठलीही व्यक्ती असेल हा आणि समजा ती 4 अंकाची आले, हा. तर त्या 4 अंकामध्ये त्या जातकाच्या जीवनामध्ये असणारे राहूचेच विकार बरोबर. हे त्या ठिकाणी मनामध्ये असतील. बरोबर. जसं मी आता म्हणलं की समजा 9 ग्रँड टोटल आली तर त्या 9ला आपण मंगळ धरतो. मग येस. त्याचे जे काही विचार आहेत, तो घेऊन आलेला प्रश्न आहे तो आपल्याकडे, तो मंगळासंबंधी जे काही येस. येतात आपण विचार करतो त्या करेक्ट. संबंधात असेल. करेक्ट. करेक्ट.
आणि सर दुसरे आणखीन एक मला असं विचारायचं की इथं तुम्ही जे कलर वापरलेत हा तर ते काही स्पेसिफिक आहेत की त्याला काही असं हे नाहीये म्हणजे असं विचार करायला नाही गेला तर नाही, ते कलर जे कलर आहेच दिलेले ना. आहेत हा, हा कलरचा आणखी कलर रंगशास्त्र म्हणून एक वेगळा भाग आहे. हो हो म्हणूनच मला ते रंगशास्त्र जाणवलं ते म्हणून मी तो एक प्रश्न विचारला हं. रंगशास्त्राचा आणि पार्ट वेगळाच. हा, बोला बरं बोला. आणि आणखीन एक अशी गोष्ट आता तुम्ही म्हणाल की जातक आपल्याकडे आल्यानंतरची वेळ नोंद करून घ्यायची आता तो त्याने आपल्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरामध्ये पाऊल टाकल्यानंतरची किंवा तो प्रश्न विचारून झाल्यानंतरची नक्की कोणती वेळ घ्यायची तो आपल्याकडे बसला हा की ताबडतोब आपण आपली नोंद ठेवायची, त्याला नोंद काही करायची सांगायचंच नाही. नाही त्याला काही सांगायचंच नाही पण ही वेळ नक्की कोणती म्हणजे तो त्यानं प्रश्न विचारून झाल्यानंतरची की तो हा. येऊन स्थिरावल्यानंतरची नाही नाही नाही, तो बसला बसला की त्याने ओके प्रश्नाचा आरंभ केलाच नाही, काही बरोबर प्रश्न ओके तो विचारणारच नाहीये. अच्छा आपणच त्याला तुमच्या मनामध्ये काय चाललं असेल असं आपणच त्याला त्या टायमिंग वरून आपण हे प्रेडिक्ट करून सांगायचं त्याला ओके तुमच्या मनापेक्षा तुमच्या जीवनामध्ये कोणत्या हा तेच तऱ्हेचे म्हणजे हा अडथळे आता उपस्थित असतील किंवा बरोबर होतील, किंवा तुमच्या कोणत्या गोष्टीशी तुम्ही त्रासामध्ये आहात. बरोबर कोणती समस्या तुमच्या आता समोर आहे उभी असा विषय ओके जर सर एक समजा 8 विचारायचं अंक. होतं. हा, बोला. येस मॅडम, बोला. हा तुम्ही आता जेव्हा चंद्राचा विचार मगाशी 2 आकडा आल्यानंतर सांगितलं तेव्हा तिथे अष्टम स्थान म्हणाला म्हणजे मग जर त्या माणसाला जर हेल्थ रिलेटेड इश्यू असतील तर ते अष्टम स्थानाचे निगडीत असा विचार करायचा का? नाही, तो चार्ट लावलाय तो तुम्हाला एक प्रकारचा नमुना आहे. हा ओके जर तुम्हाला बर त्याचा आधार घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, बट इट इज नॉट कंपल्सरी. हा ओके ओके इट इज नॉट बर कंपल्सरी. पण तरी सुद्धा कसं असतं मॅडम, सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे हम्म, अशा पण काही पत्रिका येत असतील हम्म. आणि त्यावेळेला जर जीवशास्त्राचा विचार केला तर आपण म्हणतो आपल्याकडे उल्लेख आलेला आहे की तिथे बालारिष्ट योग, हो नाही का? बरोबर हो मग तो पण जीवशास्त्राशी संबंधित आहे का? हो आहे जीव जाणे आणि येणे. हो हा, सर आहे 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 ना. येस एकदम इट इज कनेक्टेड. येस म्हणजे त्या ठिकाणी थोडस हे डिफिकल्ट आहे, नो डाऊट, पण स्मरणात ठेवणं फार गरजेचं आहे. राईट हो सर आता राहिला भाग असा की परत सांगतो, आजचं व्याकरण जे आहे ते महत्वाचं आहे. नंतर आम्ही तुमच्याकडूनच नंबर घेणार हो आणि तुमच्या नंबरवरतीच भाष्य करणार बरोबर आणि त्याच्यावरती भविष्य कसं सांगायचं हे पण ठरवणार. ओके हे पण तुमच्यासाठी ठरवणार की बाबा हा नंबर, हे टायमिंग आहे, टायमिंग स्पेशली. आता मग बरोबर तुम्ही समजा सकाळी 8:35 20 असं सांगितलं हम्म, तर सकाळी 8 म्हणजे 08 आले, पण बरोबर रात्री 8 म्हणजे 20 आले. फरक पडला हो की नाही? फरक पडला येस येस सर येस. अगदी मग त्या आधारावरती त्याचं भविष्य आपल्याला सांगायचं आहे. तो पार्ट बरोबर नंतर आपण पहिला ग्रामर म्हणजे बेस जो आहे प्लॅटफॉर्म तो हा आपल्याला कळला पाहिजे, कळणं गरजेचं आहे. आता ओके ते हो केल्यानंतर समजा शनी ग्रहासारखा नंबर, शनीचा नंबर हम्म, हा जर बरोबर त्याचा ग्रँड टोटल आली एकूण संख्या बरोबर हा आणि ती आपण बायोलॉजिकल त्याप्रमाणे हा जर आपण लग्नीच त्याचा विचार करायचा, दुसरीकडे करायचा नाही. ओ बर हा बर, आता कसं आहे मॅडम, तुम्ही प्रॅक्टिशनर आहात हा किंवा तुम्ही एक चर्चा करतात ज्योतिषाची, तुम्ही या व्यवसाय हा करत नाही पण ज्योतिषाशी हो संबंधित तुमचा विषय असतो. हो आता त्या बरोबर विषयाला धरून समजा जातक आपल्याकडे आलं, ते हम्म, अतिशय कॉन्फिडेन्शियल मी तुम्हाला सांगतो, अतिशय. हा विषय ओके कुठल्याही पुस्तकात नमूद केलेला नाही. हो सर म्हणूनच मी मगाशी म्हणलं ना की नेहमीसारखा नाहीये हे नाही. हा आणि त्यावेळेला तुम्हाला सोपं करून कसं ज्योतिष सांगता येईल, तर हा जगातला कुठलाही व्यक्ती आला तुमच्याकडे, हम्म, मग त्याची प्रश्न कुंडली असो का मूळ कुंडली असो, बरोबर त्याच्या जीवनामध्ये जर लग्नी राहू, लग्नी शनी, लग्नी केतू, लग्नी हम्म, अमुक, लग्नी गुरु, तर हम्म, ते त्याचे प्रश्न संदर्भात असतील. असणारच ओके लग्नस्थान येस. त्याच्याशी संबंधित गोष्टी दाखवणारच येस. आता भाग असा राहिला की जर हम्म, समजा एखाद्या हम्म, वेळेला एखाद्या लग्नी असणारा गुरु हम्म, अशी व्यक्ती तुमच्याकडे आली, हा पत्रिका छान आहे,
हो. पण लग्नी गुरु आहे. हा. तर जीवशास्त्राचे नियम काय सांगतात हा. की उत्पन्न, हा. प्रोडक्टिव्हिटी, उत्पादन, आर्थिक ओके. धोरण ह्या गोष्टी संदर्भात तो आपल्याकडे आला असेल, या व्यक्तीचा ओढा साधारण त्या ह्याच्याकडे असणार. येस. मग तो कारण कदाचित लग्नी संतती आहे. होत ओके. नसेल म्हणून आला असेल. ओके. हा, म्हणजे सर गुरुच्या कारकत्वाखाली येणाऱ्या सर्व येस, मग गोष्टींशी कारण रिलेटेड याचा येस हा येस कारतत्वच आपल्याला तपासायची आहेत. आहेत. ओके. हो, आलं लक्षात सर. आता जर समजा एखाद्या व्यक्तीला सांगतो मला, हा. मंगळ हा 9 अंक आहे हो, बरोबर आहे. आणि राहू हा 4 अंक आहे. हो. या दोघांची युती असणारी व्यक्ती तुमच्याकडे आली, हा. तुम्ही ठामपणे सांगू शकता हो. की तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊन अशा तऱ्हेची संकटे येणार आहेत. हो, बरोबर. बरं, आता 9 आणि 4 13, बरोबर आहे. 13, 3 आणि 4 परत. 49 सेकंद मिनिटाला जर तो आला, हा. हा. तो मग 9 राईट. आणि 4चा संबंध येतो की नाही. 9-4चा संबंध आला. येस सर. हो, आलं लक्षात. काय? बरं. ज्योतिषाची स्वतःची कल्पना आहे, स्वतःचा अभ्यास आहे, स्वतःचं निरीक्षण आहे आणि स्वतःची बरोबर. आवड आहे की त्याने कुठला नियम वापरायचा. हो, म्हणजे इथे टोटल जरी आपण करत असलो तरी तुम्ही इंडिव्हिज्युअली पण त्याचा विचार केला की कोणते 2 अंक एकत्र येत आहेत. येस त्यांचा एकत्रित प्रभावाचा पण विचार आपण इथे करणार आहोत. येस येस. नक्की. हो सर. येस सर. आता याच्यामध्ये परत आता हां. बायोलॉजी बायोलॉजीचा आपण जर विचार केला हां. तर तुम्हाला माहिती आहे की कंबर सोडल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जो फोल्ड येतो हां. तो गुडघ्याचा आहे, हां. हो, बरोबर. बरोबर आहे की नाही. अगदी. त्याच्यामध्ये हो. एखादा फोल्ड आहे का? नाही. आहे. नाही नाही सर. म्हणजे खांदा, कोपर आणि ढोपर हो. बरोबर. नाही का. हो सर. कोपर खैराणे चव्हाण मॅडम कोपर खैराणे हसतील नाही. तर मग अशा वेळेला सुद्धा हां. तुम्हाला उपयोगात आणायचं आहे. मग आता एक हं. इंटरेस्टिंग पॉइंट सांगतो तुम्हाला मॅडम, की हां. ज्या वेळेला आपण हाताने कुंडली बनवतो हां. त्यावेळेला प्रथम स्थान सिद्ध करतो, त्यानंतर दशम स्थान सिद्ध करतो की नाही. हो, अगदी. का? हां. कर्मस्थान. आणि ते ढोपर आहे. ढोपर आहे. हो. बरोबर सर. खरं आहे. आणि ढोपरामध्ये ना असं हिंजीस आहे हं. हं. आणि ते हिंजीस जेव्हा काम करतं त्यावेळेला आपण ताठ उभं राहू शकतो. अगदी. जेव्हा ते काम नाही करत त्यावेळेला आपल्याला अपंगत्व येतं. हं. बरोबर. कळलं? हो सर. इथे या किती छान सगळ्या समर्पक गोष्टी सांगितलं सर. हा काय म्हणतात. छान एकदम म्हणजे छान उदाहरणासहित खूप समर्पक असं उदाहरण देऊन सुंदर सांगितलं सर. थँक्यू. मग त्यावेळेला तुम्हाला न्यूरोलॉजीमध्ये जो काही टायमिंग असेल तो जो काही टायमिंग बरोबर. त्या ठिकाणी आलेला ग्रह हा ग्रँड कॅल्क्युलेशननी आहे, म्हणजे हो. एकूण संख्या. हो, टोटल पूर्ण नंबरची. ग्रँड कॅल्क्युलेशन म्हणजे एकूण संख्या, बरोबर आहे. हो. हो सर. आता जर समजा आपण जेव्हा डेट ऑफ बर्थची न्यूमरॉलॉजी शिकतो हं. त्यावेळेला आपण 1900 2000 असे अंक घेतो की नाही. हो सर. मी शिकवताना ते कधीच घेतले नाही. हो. मी 1900 हा अंकच बाद केला. ओके. हो, मग तो शेवटचे 2 घेतले सर. 1935 आले तर 35 घेतो, 1900 घेत, राईट. राईट. हो सर. बरोबर आहे. मग तारीख बरं. आणि महिना आणि हं. वर्ष, बरोबर आहे. ओके. हो सर. त्याच्यानंतर आपण काय टिप्पण करतो, जन्मवेळ, हो. नाही का. हो सर. त्याच्यावरून कुंडली काढतो. मग ते बरोबर. न करता आपण फक्त अरायवल, आता याच्यामध्ये अरायवल आलं हां. की बरोबर. एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि तो आली. त्याचा तेव्हाचा अरायवल टाईम. टाइम आहे. बरोबर. त्या हो. टायमिंगचा
अंमल हा ग्रह हम्म, करतो, अंमलबजावणी. बरोबर. मग तो कुठलाही ग्रह येऊ शकतो त्याच्या नशिबाच्या अनुसरून. तो बरोबर. कधीही स्थानापन्न होऊ शकतो आपल्या समोर त्याच्या नशिबाच्या अनुषंगाने. येस. हो. मग अशा वेळेला तुम्हाला प्रथम हा. स्थानी तो अंक मांडून हम्म, त्याच्यावरती फलित करण्याची सवय ठेवायची, न्यूमरॉलॉजी. ओके. बरोबर आहे. बरं. हो ती सर. केल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला 100% मिळेल. ओ, हे बरोबर वेगळं आहे. आहे सर. हो सर. हा हे वेगळं आहे सर. कारण तो प्रथम स्थानी मांडून नाहीतर आपण कसं की तो जो आता तुम्ही दिला चार्ट त्याचेच नंबरिंग आणि त्याचंच म्हणल्यानंतर तसा विचार करतो. तर इथे तो नाहीये. तो लग्नस्थानी मांडून त्याला महत्त्व आहे आणि त्यानुसार त्या माणसाच्या सगळ्या म्हणजे त्या जो काही नंबर येईल त्याच्या अनुसरून त्याचे प्रश्न किंवा त्याच्याशी संबंधित त्याच्या समस्या असू शकतील. आता याच्यामध्ये आपण सेकंदाचा समावेश केलेला आहे, तर हां. त्याच्यामध्ये 5 अंक पण येऊ शकतो की नाही. हो. हो, नक्कीच. लगेच तुम्हाला बुधाकडे गेलं पाहिजे, हां. कारण 5 अंक हा अलॉटेड केलेला आहे बुधाकडे, तो बरोबर. मी ठरवलेला नाहीये. हं. बरोबर पूर्वीच्या सर. काळामध्ये हर्षलकडे 4 अंक होता आणि नेपच्यूनकडे अच्छा. 7 अंक होता, हां. नाही का. हां. पण बरोबर. इथे हर्षलकडे राहूकडे 4 अंक गेला 4 अंक आणि आहे. हो. नेपच्यून केतूकडे 7 अंक केतूकडे आला. 7 आहे. हो. मग हं. ते समोरासमोर आहेत का? नाही. नाही. बरोबर. नाही ना. बरोबर. नाही सर. नाही. मग अशा वेळेला तुम्हाला जो अंक येईल तो अंक ठेवून त्याच्यावरती कोणत्या कोणत्या गोष्टी घडतील हो सर. ह्याच्यावरून पूर्णपणे त्याच्या भविष्याचा प्रयोग करायचा. हो. तो कुठलाही अंक येऊ शकतो. आता जर समजा इथे मी हं. तुम्हाला जो रंगीत जो नमुना दाखवला हां. चार्ट, हां. तो जर तुम्हाला सक्ती नाही वापरायची, जर तुम्हाला तो हो. वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता. बरोबर. नैऋत्येला चंद्र हा हां. हानिकारक म्हणून सांगितलेला आहे. हो. पूर्वेला ज्या ठिकाणी आपण बघितलं तो गुरु फायदेशीरच आहे, हां. बरोबर. कळलं का. हो सर. दक्षिणेला हो. जर त्या ठिकाणी मंगळ असेल तर हं. उत्तरेला रवी हा फायदेशीरच या या बरोबर. शास्त्रामध्ये. हं. कळलं. हो सर. हो. मग गुरुच्या समोर आलाय तर गुरु हा कुठे आला, तो पूर्वेला आला. पश्चिमेला कोण हो. आलं तर केतू आला. हो. बरोबर आहे. येस. आता हो आपण सर. केतू बद्दल बोलूया. तर हां. त्याच्यामध्ये कसं करायचं, तर समजा 7 अंक आला, हो. येऊ शकतो कुठलाही अंक येऊ शकतो, पण हो सगळ्या सर. अंकांची आपल्याला ओळख असणं अत्यंत आवश्यक हं. आहे. हो. हो. जर त्या अंकावरती आपल्याला जेव्हा फलादेश करायचा असेल, भाष्य करायचं असेल, तर हां. 7 अंक हा जर लग्नी आला हं. तर कन्फर्म सांगायचं की तुमच्या जीवनातला जीवनसाथी म्हणजे त्या ठिकाणी पूर्वेला हं. पश्चिमेकडे आलो आपण, हो. तर पश्चिम स्थान हे आपल्या समोरच्या व्यक्तीचं स्थान आहे. तर हो. त्या जोडीदाराचं किंवा त्या पार्टनरचं किंवा व्यावसायिक पार्टनरचा काही प्रॉब्लेम तुमच्या जीवनात घडलेला ओ. आहे का. ओके. ओके. आलं लक्षात सर. हां. बरोबर आहे. बरं, येस. आता समजा की तो हा झाला मागचा भाग, हां. पण पुढे येणारी काही गोष्टी जर असतील हं. हं. तर तुम्ही लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीच्या अकॉर्डिंग टू हां. ऍस्ट्रॉलॉजी, हां. अकॉर्डिंग टू बायोलॉजी, अकॉर्डिंग टू हां. न्यूमरोलॉजी, जर हां. 7 अंक हा जर समजा केतूचा सप्तमात म्हणजे पश्चिमेला आला हां. तर त्या ठिकाणी वैयक्तिक विवाह, वैवाहिक जीवन, आपला हं. जोडीदार, आपला भागीदार या हं. संदर्भातील कटकटी या निश्चितच तिथे निर्माण होतील. हो सर. हे बरोबर. ठाम आहे. आलं लक्षात सर. येस. कळलं. आलं लक्षात. हो सर. नक्की. मग आता तो थँक्यू. डिरेक्शन दिलेला आहे. चंद्र लग्नी आला तर अष्टम स्थानाकडे चंद्राकडे जायचं आहे. हो सर. जर लग्नी गुरु आला म्हणजे प्रथम स्थान आलं तर त्या हो. ठिकाणी गुरुचं फलादेश. कोण आहे आवाज.
हा बंद करते सर एक. हा. गुरुचा फलादेश हा तुम्हाला प्रथम स्थानावरूनच करायचा आहे. हो हो. मग तो प्लस आणि मायनस मला हे मिळेल का? हो मिळेल. हा. कालांतराने त्यावेळेला तुम्हाला त्याचं गणित आपण पुढे जाऊन घेणार आहोत. बरोबर. हो सर. आणखी कोणाला काही थँक्यू प्रश्न सर. आहेत? थँक्यू. सर बोला. मी एक विचारू? हा बोला. अ, इथे पंचमहाभूत मध्ये वायू आणि आकाश तत्व नाहीये. त्याच्याऐवजी लाकूड आणि हे आहे, धातू आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? नाही, आता तो रेमेडीजचा भाग आहे. हा तर समजा गुरुची जी वनस्पती असते, हा. उदाहरणार्थ गुरुची वनस्पती जी आहे ती देवदार आहे. बर. कळलं का? हा तर देवदाराची वनस्पती जर तुम्ही तुमच्या पाशी ठेवली, जर गुरुचे प्रश्न असतील हा. तर तुम्हाला त्या वनस्पतीचा वापर करून ते प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ओके. कुलकर्णी मॅडम, थोडासा विषय कठीण आहे पण हो मजेदार आहे. हो, छान आहे. कारण आता आपण रेग्युलर ऍस्ट्रॉलॉजी, हा ग्रह, तो ग्रह, ती रात, ती महादशा, ती अमुक, ते तमुक, आतापर्यंत हो तेच सगळं शिकत आलेलो आहोत, हो नाही का? हो आज हा एकदम वेगळा फलादेश आहे. हो, वेगळं आहे. कारण अग्नीकडे ऊर्जा न येता बुधाकडे ऊर्जा आली आहे. सूर्याकडे जल आलंय आणि पृथ्वी चंद्राकडे आली आहे. त्यामुळे येस. हे सगळं नवीन आहे, पण छान आहे शिकायला. एक नवीन विषय हा, खूप चांगला आहे. आपण दरवेळेला वेगवेगळं शिकत आलेलो आहोत ना. हो जर समजा मी सूर्य सिद्धांत शिकवला नसता तर तुम्हाला राशींचा जन्म कसा झाला हे आजपर्यंत कुठे लिहिलेलंच हो हो नाहीये, हो नाही का? हो मग तशाच प्रकारे हे एक नाविन्य शास्त्र आहे. हो म्हणजे हे शास्त्र नवीन नाही आहे, हे फार जुनं आहे. मी 2020 साली पण शिकवलं होतं, हम्म, कळलं? हो पण तरी सुद्धा त्या ठिकाणी इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. हो. इथे जर गुरुला लाकूड म्हणून देवदार आला तर राहूला लाकूड म्हणून वेगळी वनस्पती येईल ना आता? हा, ती राहूची वनस्पती वेगळी आहे. हा हा. ती शीसम कदाचित घेऊ शकता तुम्ही. बर शीसम, बर. कळलं का? हा, किंवा फणस घेऊ शकता. राईट. शिसम किंवा फणस. बर. बर, आता हा संदर्भ आपण जर विचारात घेतला तर कुठलाही ग्रह लग्नी येऊ शकतो एकूण संख्येच्या आधारित, बरोबर आहे? हो त्यानंतर आपल्याला जी काही आपण कॅरेक्टर्स निवडलेली आहेत, व्यवस्थित आहे का? जी काही कॅरेक्टर्स आपल्याला मिळालेली आहेत ती यदाकदाचित एकाच ग्रहाची 2 वेळा असतील. जसं मगाशी मी 44 सांगितलं तुम्हाला, चालू आहे. नाही का? होय सर. राहू. हा. मग तसंच एखाद्या वेळेला 33 पण येऊ शकतील, म्हणजे 2 वेळा गुरु येऊ शकेल. होय. मग आता अशा वेळेला त्याची मांडणी करताना तुम्हाला पूर्व दिशेकडेच जायला पाहिजे, कारण गुरु पूर्व दिशेला सांगितलेलं आहे ना. हो होय सर. म्हणजे तिथे तुम्हाला कुंडलीचं विवेचन करते वेळी तुम्हाला आधार कुठला असेल तर हाच आहे. पण आलेला ग्रह याला अडगळीत टाकायचं नाही. 2 टाईप वापरू शकता तुम्ही. मगाशी मी सांगितलं केतू बद्दलचं, राहूच्या समोर केतू आहे, केतू जर सप्तम स्थानाशी संबंधित निगडीत आला तर त्यावेळेला गुरुच्या समोर केतू आहे ना. हो सर, गुरुच्या समोर आहे केतू. हा. मग आता रवीच्या समोर मंगळ आहे. होय. हो. मग रवी जर लग्नी आला तर सप्तमात मंगळ येणारच, येस. नाही का? हो हो सर. तृतीय, हा, मग आता तृतीय स्थानामध्ये आलेल्या ग्रहाला भाग्यस्थानाचा ग्रह मिळणार, नाही का?
मग त्यावेळेला तुम्हाला संख्येच्या अनुसरून तुम्हाला त्या पर्टिक्युलर अंकाची निवड करून भविष्य सांगण्या अगोदर प्रथम स्थान ह्याच्यावरून तुम्ही एंटायर ऍस्ट्रॉलॉजी न्यूमरॉलॉजी त्याला सांगू शकता. एवढं शिक्षण तुमच्याकडे असायला हवं. जर ते शिक्षण तुमच्याकडे असेल, आतापर्यंत जेवढे लोक आपल्या वर्गात असतील परिचित असतील त्यांच्या जरी समजा एखादा ग्रह लग्नी नसेल तर ती रास तरी कुठली ना कुठली तरी असेल की नाही. हो नक्कीच सर. मग तिथे तुम्हाला बायोलॉजिकल फलादेश सांगायचा असतो. त्याचा बायोलॉजी वापर करा. कोण ना कोण ग्रह असेल की नाही, कुठली तरी रास असेल की नाही, हो असा विचार आहे. जर समजा एखाद्या राशीमध्ये ग्रह नाही, असे अनेक लोक तुम्हाला मिळतील की नाही, मग त्या राशीचा मालक ठरलेला आहे की नाही, तेच त्याचे विचार असतात, तेच त्याचं दुःख असतं आणि तेच त्याचं भाग्य असतं. आता विचार हे त्याच्या अंगवळणी पडलेले असतात लहानपणापासून, ते त्याचं भाग्य असतं आणि त्याच ठिकाणी ते त्याचं दुःख असतं. बघा तुम्ही, ग्रह असेल किंवा ग्रह नसेल पण राशीचा अंक असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही परिवर्तन काय करता की मकर राशीचा स्वामी शनी नाही करता. हो सर. मकर राशीमध्ये ग्रह पाहिजेच का, तर नाही. आणि नसेल तर आणायचा कुठून. नसेल तर माणूस आणायचा कुठून. आता हा झाला भाग आपल्याकडे जेव्हा एखाद व्यक्ती भविष्य पाहायला आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला फलादेश करण्याकरता कोणत्या तऱ्हेची पद्धती वापरायची आहे, त्याला फलित कसं सांगायचं इथपर्यंत तुम्हाला कळलंय का. तर मी पुढे प्रस्थान करतो. त्या हो अगोदर सर काही कळलं प्रश्न विचार त्या कळलं सर. अगोदर काही त्या अगोदर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या. कळलंय सर. हॅलो हा हॅलो बोला. नमस्ते सर. हा 2 अंक चंद्र अष्टमात गेल्यामुळं तो हो मानसिक विकार पण असू शकतात त्याला. हो असू शकतात ना. हो तेच कसं आहे की बऱ्याच वेळेला मनुष्य मेंटली अपसेट असतो. काही वेळेला काही व्यक्ती ॲबनॉर्मल असतात, काही वेळेला मॅच्युरिटी कमी असते, काही वेळेला एकदम विक्षिप्त वागणारे असतात. हो तर हो ह्याला बरोबर कारण आहे. काय. हो ह्याला कारणच हे आहे. हो त्या ठिकाणी त्याचा स्वभाव तो मानसिक कधी कधी एकदम पिसाळलेला असतो, त्यात काही कळतच नाही. बरोबर आहे. परवा एक अशी आमच्या मित्राबरोबर केस झाली धारावीमध्ये. एका मुलीला तो म्हणजे तो वेडा होता, शाणा होता, तो त्याचं त्याला माहिती, पण तिथे तो भांडण सोडवायला गेला. मुलगी साधारणतः 24-25 वर्षाची होती आणि तो मनुष्य त्या वसाहतीमध्ये सारखं असंच करायचा, म्हणून त्यांनी त्याला मारल्यानंतर तो लांब गेला आणि एक दगड घेतला आणि त्यांनी त्याला फेकून मारला. त्याच्यावरती त्याला जखम अच्छा. झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलने सर्टिफिकेट दिलं की सांगितलं ह्याला स्टिचिंग केलेलं आहे. ते सर्टिफिकेट घेऊन तो पोलीसमध्ये आला. पोलीस त्याची तक्रार घ्यायला तयार नाही. अच्छा. त्यांनी मला फोन केला की काय करू. म्हटलं एक काम कर, त्याचा वरचा पोलीस कोण असेल ना त्याच्याकडे जा. तो बोला की कुठे वरचा पोलीस. म्हटलं तू किंग सर्कलला जा, त्या पुलाखाली डीसीपीचं ऑफिस आहे, एसीपीचं पण ऑफिस आहे, तिथे दोघंही तुला भेटतील. त्यांच्याकडे तक्रार लिहून दे, नाही तर ती जखम दाखव. तो तिथे गेला. ताबडतोब धारावी पोलीस स्टेशनला फोन आला की याची तक्रार नोंद करून घेणे आणि FIR केला. FIR केल्यानंतर त्या माणसाला पकडून आणला आणि माणसाला पकडून आणला. त्याला
पोलीस कस्टडी द्यायला पण पोलीस तयार नाही. हो बरोबर. का तर म्हणजे हा मनुष्य नेहमी असंच करतो, आम्ही किती वेळा केसेस घेणार. हा बरोबर. कळलं मानसिक. ना? येस, हम्म. मानसिक तो डिस्टर्ब आहे. मग हो ती जी पार्टी होती ते माझे मित्र आहेत, त्यांना सांगितलं एक काम करा, तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करा, माझ्याकडे त्यांचा फोन नंबर आहे फडणवीसांचा. अच्छा. त्याला तो नंबर पाठवला. हम्म. सेक्रेटरी उचलला. त्यांनी कंट्रोल रूमला फोन केला की असं असं आहे, त्याला घटना घ्या, हे नोंद करायला सांगा आणि त्याला सोडू नका. त्याला एकतर मेंटल ठरवा आणि मेंटल हॉस्पिटलला पाठवा, तो हा आणखी हत्या करू शकतो. बरोबर आहे. असं आहे की एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर पोलीसमध्ये कायदा आहे, ऐकलेलं आणि पाहिलेलं याची नोंद ठेवावी. अच्छा. कायदा आहे पोलीसमध्ये. मग हो तेव्हा तुम्हाला बरोबर. मार्ग माहिती पाहिजे. आपला विषय आहे हा अष्टम स्थानातल्या चंद्राचा, तुम्ही हो विचारलेला प्रश्न. बरोबर. मग त्या हो धन्यवाद. ठिकाणी अशा घटना होऊ शकतात. तसं आमचा एक हो मित्र आहे, दुसरा त्याच्या अष्टमात चंद्रकेतूची युती आहे, तो भयंकर काही काही करतो काम आणि त्याला लोकांनी म्हणजे घाबरून पळतात. आहे मनुष्य, पैसे वगैरे भरपूर आहेत, 100-200 कोटी रुपये आहेत, पण त्याला समोर बघितलं की तो लोक पळून जातात. मग बरोबर. आता मी गेलो तर मला लोक म्हणतात तुझं कसं त्यांचं जमतं. म्हटलं मला काही भीती वाटत नाही अशा माणसाची, म्हणून माझं जमतं. तुम्हाला भीती वाटते हम्म. म्हणून तुमचं नाही जमत. हम्म. कळलं? हा भाग आहे. बरोबर. बरोबर. तुम्ही कोणाला धन्यवाद सर. घाबरता त्यावरती तुम्हाला ते लोक त्रासात आणतात. तुम्ही जर हो घाबरला नाही, ही सायकोलॉजी आहे. हो बायोलॉजी आणि सायकोलॉजी मध्ये हा फरक आहे. हो बरोबर. कळलं? धन्यवाद धन्यवाद. हो धन्यवाद. छान छान छान. बरं, आणखी कोणाला काही बोलायचं आहे? बरं, नमस्कार सर. आलेला. नमस्ते नमस्ते, बोला. आपण आता हे जे दोन आपण ग्रँड टोटल वरून बोललो, बरोबर ना सर? आता आपण टाइम असा घेतला 1944-20. मग त्याची ग्रँड टोटल आपली 2 आली. पण ते 44 ऐवजी 17 असेल तरी ग्रँड टोटल 2 येणार. पण Yes. हे 448 आणि 178, तर हा. मग तो रोल बदलेल ना त्या अंकांचा? हो नक्की नक्की. आता त्या ह्याच्यामध्ये समजा आपण तुम्ही जो मधला मिनिटाचा भाग आहे तो याच्यामध्ये परिवर्तन करायचं आहे का तुम्हाला? हो म्हणजे फॉर करा. एक्झाम्पल. हा 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 करा करा, परमिटेड आहे. बोला बोला. समजा आता हा आपण 4 आणि 4 तर 2 वेळा राहू येणार, बरोबर? बरोबर तर बरोबर आहे. त्याऐवजी आपण 26 किंवा 17, जर 26 घेतले तर चंद्र आणि शनी येईल. येस. नाही 26 घेतलं तर त्या ठिकाणी 6 अंक कोणाकडे आहे? शुक्र. 6 शुक्र येईल, सॉरी, चंद्र आणि शुक्र येईल. येस. चंद्र आणि शुक्र येईल. हा. तर मग त्यावेळी रोल बदलेल ना त्या. फलादेशामध्ये बदल होईल. हा, जरी ग्रँड टोटल 2 असेल तरी हा. ती ग्रँड टोटल तो पूर्ण लग्न म्हणजे लग्नी पकडायचा चंद्राचा फलादेश. जो येईल तो. हा जर समजा हा 2 अंक ग्रँड टोटल करून आली, हरकत नाही हो मॅडम, हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. मगाशी मी 44 सांगितली, त्याच्या बदली तुम्ही 26 सांगताय. ओके, हो हो सर, हो बरोबर. ग्रँड टोटल 2 येणारच, हो हो त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. नाही. बस. आता राहिला भाग असा आहे की त्याच्यावरती 26 ला काय करायचं. हा हो सर. बरोबर आहे ना? हो हो मग हो तिथे 26 ला 2 वेळा 2 आला, बरोबर. म्हणजे 2 वेळा नैऋत्य तयार झालं. हो मग 1 वेळा शुक्र तयार झाला हो आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बेरीज केली तर त्या ह्याच्यामध्ये मिसिंग अंक कुठला आहे आणि प्रेझेंट अंक कुठला आहे. अच्छा. कळलं? हो जसं हो सांगतो तुम्हाला की हम्म, एका व्यक्तीचा असा वाद झाला होता हिच्यामध्ये, हम्म. कॉर्पोरेशन मध्ये. तर तो बोलला मी तुम्हाला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकेन. मी म्हटलं आपण त्याच्या उलट काय करणार तू सांग. हा. त्याच्या उलट त्याला शब्द माहिती नव्हता. त्याला मी सांगितलं त्याच्या विरुद्ध शब्द आपण म्हणतो ना अभ्यास हो करताना. हो हो मी हो म्हटलं ब्लॅकलिस्टच्या ऐवजी विरुद्ध शब्द आहे व्हाईट लिस्ट. कळलं? हो सर.
आता व्हाईट लिस्ट ब्लॅक लिस्ट परिवर्तन होतो की नाही? हो हो, नक्कीच मग 44 आणि 26 मध्ये परिवर्तन होणार की नाही? होणार होणार. हा, मग ते परिवर्तन तुम्हाला वापरायचं आहे. ज्या अर्थी 2-4च्या ऐवजी 2-6 आले, म्हणजे 2 नंबर आणि 6 नंबर आला, हो. तर जेवढ्या संख्येची वाढ होईल तेवढ्याचा फलादेश त्या व्यक्तीला लागू पडेल. ओके. हो सर. हा, हे हो, समजलं समजलं हे समजलं. गरजेचं आहे. हम्म. हे गरजेचं आहे. म्हणून व्हाईट लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट मधला हा फरक आहे. हो सर. मी विचारू? धन्यवाद सर, धन्यवाद. तो मला हात जोडले, मला बोलला जा बाबा, हे असं करत बसलो तर आमचं डोकं फिरून जाईल. हा बोला, कोण आहे? सर, एखाद्याचा जन्म दुपारी 12:01 आणि 15 सेकंदांनी झाला, तर मग हा एक अंक जो आपण घेतो तो 0-1 घेतो की नाही? 1 मिनिट म्हणजे नाही, तो अगोदर 0 असेल. हो ना, अगोदर 0 आहे ना. हो, मग एकच घ्यायचा ना तो. तो एकच घ्यायचा. मी सांगितलं 0ला किंमत नाहीये. हा, ठीक आहे ठीक आहे, 0ला आलं किंमत नाही, एकच घ्यायचा. हा. आता जेवढे एकच एक घ्यायचा. वाढतील तेवढा एक अंक हा कोणाचा आहे? तो सूर्याचा आहे. सूर्याचा आहे. येस, आलं लक्षात सर. बायोलॉजी ही तुम्हाला पटली का? सांगा मला. हो सर. म्हणजे शून्याला काहीच किंमत द्यायची नाही, असलाही तरी तो, म्हणजे अंकाच्या कसं मागे देणार असो किंमत? पुढे असो. कसं करणार? शून्य नाहीच आहे याच्यामध्ये. हे थोडं वेगळं आहे सर. कुबल मॅडम, आता तुम्ही तर फार्मा मेडिसिन वगैरे सगळं हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे जीवशास्त्र आहे त्याचा संबंध आपल्या सगळ्या शरीरामध्ये येतो ना? येतो ना. एंटायर कम्प्लिटली हो, आपला बॅक्टेरिया म्हणा, काय म्हणा, हे म्हणा, सगळं बायोचा संबंध येतो. आता जर समजा तुम्ही पत्रिका पाहत असाल तर माणसाचे विचार घडवताना एंटायर त्याची जी काही कपॅसिटी आहे ती मस्तकानेच बनते. होय, हो ना, 100%. मग त्याला बायोटेक्नॉलॉजी आपण म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता मी हा बोला, तुम्ही बोला. तुम्ही बोला, तुमचं पूर्ण करा ना, मग मी विचारते. म्हणून काही वेळेला बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत फार मोठा संग्रह असणं म्हणजे तिथे विकासाचं कार्य होणं, आणि मेडिकल सायन्सला ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही, नाही का? बरोबर आहे. आता बोला तुम्ही. हा, नाही, मला बोलायचं असं नाही काही. आता आपला हाच टाइम घेऊ आपण, समजा काही बदल न करता 19 घेतलं म्हणजे म्हणजे टोटल तर 2 आलीच आहे, नो डाऊट. प्रथम स्थानी चंद्र आला 2 म्हणून, ती काय साऊथ वेस्ट दिशा पण आली. मग ते तुम्ही ते विवाह किंवा मधुर संबंध ते दिलं, तत्व पृथ्वी ते सगळं झालं. मग आपण म्हणजे डोक्याच्या ठिकाणी म्हणजे चंद्राच्या संदर्भात विचार, मग तो चंद्राचे जे जे कारकत्व, आई काय म्हणा, मन म्हणा, असं ते कळालं. पण हे 19, 44 आणि 20, मग 19 म्हणजे 1 आणि 9 म्हणजे ते सूर्य आणि मंगळ त्यांचा विचार करायला हवा. आणि नक्की राहू करायचं, आला त्यांचा पण, आणि प्लस राहू 2दा 4 + 4 मग 8 म्हणजे शनीचा पण का, असं मला विचारायचं होतं. हो, नक्की. आता बघा, जेवढे कॅरेक्टर्स असतील ना, आता ज्या वेळेला आपण मॅथमॅटिक्स जेव्हा करतो तर मॅथमॅटिक्स मध्ये जेवढे कॅरेक्टर असतील ते सगळे कॅरेक्टर आपण यूज करतो की नाही? जेव्हा आपण IT ला जातो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर्स ऍज ए सायन्स ते वापरावेच लागतात. तो सुद्धा विज्ञानाचाच भाग आहे ना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बरोबर आहे ना. मग त्याच्यामध्ये सुद्धा कॅरेक्टर्सच आहेत ना ते. मग तुम्ही फिजिक्स जेव्हा शिकता
त्याला सुद्धा कॅरेक्टर्स वापरता ना, वापरतात. हो. नाही का? हम्म, मग एंटायर जग तुम्ही जर बघितलं हम्म, तर अख्ख्या जगामध्ये तुम्हाला विज्ञान अत्यंत आवश्यक आहे. आहे सगळंच विज्ञानावरच तर आधारित आहे आपले. आणि जर विज्ञान नसेल तर अन्न पण पिकणार नाही, नाही. नाही का? बरोबर आहे. मग तसंच ही जी न्यूमरोलॉजी आहे ती पूर्णपणे भिन्न आहे. आणि तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्ही सगळे ऍस्ट्रोलॉजर आहात. उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा कुंडली पाहण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला सुद्धा तुमच्याकडे न्यूमरोलॉजी नसेल तरी सुद्धा जे तुमच्याकडे ग्रह उपलब्ध असतील ते कोण आहेत, ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत, तर ते ग्रह तुमच्या जीवनामध्ये सुद्धा हालचाली करत असतात. तुम्हाला फायदा पण करून देतात आणि तुम्हाला हानी पण पोहोचवतात. बरोबर. नाही का? होय. असं आहे. म्हणून ते कॅरेक्टर्स तुम्हाला वापरता आले पाहिजे. समजलं सर, छान, थँक्यू. आता पुढच्या वेळेला तुम्ही स्वतः कोणीतरी अमुक एक वेळ अशा नमूद करून घेऊन या. तेव्हापासून आपण त्याचा प्रॅक्टिकल क्लास सुरू होईल. म्हणजे कितीही सकाळी 10 वाजताच्या आणा, रात्री 8 वाजताच्या आणा, दुपारी 3 वाजताच्या आणा, पण 3चे आणताना 15 आणायचं. 03 नाही, 15. 12+3. आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला लग्नस्थान ठरवायचंय. आणि त्यातले सगळे कॅरेक्टर्स जे आहेत ते सगळे कॅरेक्टर्स आपलं भविष्य कथन करते वेळेला लागू पडेल. आणि त्याच्यावरती आपल्याला जातकाला फलादेश देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि असतो. बोला सर, मी एक विचारू? हा, विचारा ना. सर, हे स्तंभ म्हणजे बुध मध्ये घेतलाय यांनी, तर केपेबल ग्रह न घेता एकदम बुधालाच का त्यांनी स्तंभ म्हणून मध्ये घेतला? सांगतो तुम्हाला. असं आहे मॅडम, जसं की बुधाचे जे कॅरेक्टर्स आहेत ना, जसं आपण न्यूमरोलॉजी मध्ये डेट ऑफ बर्थ आपण म्हणतो, तर डेट ऑफ बर्थ मध्ये जरी सुद्धा 9 हा फॉरवर्डेड अंक असला तरी सुद्धा जर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 5 अंक असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होऊन तुम्ही ज्याला परिपक्व म्हणता. तर आता जसं सांगतो तुम्हाला, तुम्ही गृहिणी आहात, अनेक पदार्थ बनवता, बरोबर आहे? बनवता की नाही? आवडीचे पदार्थ बनवता आणि 5 अंक जर मिसिंग असेल तर त्या पदार्थाला चव येत नाही, तर केलेला पदार्थ फुकट जातो की नाही? बरोबर आहे. मग 5 अंक हा बुधाकडे दिलेला आहे. इट इज कॉल्ड द टेस्ट ऑफ मटेरियल. म्हणून चव नसेल त्या अन्नाला, अन्न ते खाल्ल्यासारखं वाटत नाही. तसंच न्यूमरोलॉजी मध्ये जर एन केन करून जर 5 अंक आला तर कुंडली ही चांगल्यापैकी बनू शकते. असं आहे. म्हणून बुधाचं महत्व, बुध हा पूर्णपणे आधारस्तंभ आहे न्यूमरोलॉजीतला, म्हणून तो सेंटर पॉइंट आहे. आणि असं पण कार्य, आता जसं त्यांनी विचारला मगाशी प्रश्न की बुध नसेल तर एखादी व्यक्ती चक्रम जन्माला येते, चालेल का? नाही चालणार. नाही. मग त्या ठिकाणी विक्रम व्हायचा असेल तर तिथे ग्रह पाहिजे, चतुर व्हायचं असेल तर ग्रह पाहिजे. तर चतुरपणा हा बुधाकडे आहे, विक्रम करणारा ग्रह हा मंगळ आहे. मग कधी कधी बौद्धिक विक्रम करणारे लोक बुधाच्या अंतर्गत येतात, तो सुद्धा एक प्रकारचा विक्रम असतो, नाही का? अशी ही थेरी आहे. म्हणून 5 अंक येणं आवश्यक आहे. आता जाणून बुजून आणू नका, सांगतो. ओढाताण करून 5 अंक आणू नका.
पण 5 अंकाशिवाय जीवनामध्ये टेस्टच नाहीये. जीवनातली चव ही 5 अंकावरती आहे. पण तसं सगळेच ग्रह तितकेच महत्वाचे आहेत ना सर? नाही, पण आता मला सांगा, शरीर आहे हम्म. आणि मेंदू नाहीये, हा. तर काय करणार? हो. नाही का? हो. मग तसंच बुधाला 5 अंकाचं आता हे दिलेलं, महत्व दिलेलं आहे. आता समजा की एखाद्या वेळेला 5 अंक आलेला नाही, असं पण होऊ शकतं. नाही होऊ शकत असा काही भाग नाहीये, होऊ हा. शकतं. मग त्याने काय करावं? तर त्याने त्या 5 अंकाचा वापर करावा. कळलं? हो, कळलं. 5 अंकाचा वापर करून नंतर त्याचं जे काही कमतरता आहे ती उणीव भरून काढणे म्हणतात त्याला. हो. उणीव भरून काढणे. हा. आता जसं की मला एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे, कळलं? हा. तर त्याकरता माझ्याकडे एक पद्धती आहे, किंवा अमुक एक अंक लिहिला तर मला कुठूनही 10,000 रुपये निर्माण होतात. ही माझं टेक्निक आहे. बर. दिस इज अ सिक्रेट. पण हा. एखाद्या व्यक्तीला जर समजा त्याला काही यश मिळावं, त्याकरता सुद्धा काही अंक उपलब्ध आहेत. त्याचा वापर केल्यावरती तुम्हाला सहजपणे एखादी गोष्ट तुम्ही मिळवू शकता. आता हे मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली ही व्यावसायिक आहे, हो. कळलं? हो. म्हणजे व्यवसायामधून कुठूनही तुम्हाला मॅडम 10,000 रुपये समजा रोज यायला लागले, हा. तर तुम्हाला वाटेल की नाही की मी काहीतरी व्यवसाय करत आहे, हो. नाही का? हो. आणि महिन्यातून 10,000 यायला लागले, त्याला काही किंमत आहे? नाही. 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 तसाच प्रकार. ओके. येस, हा. इट इज अवेलेबल इन हा. युनिवर्स. म्हणून सायन्स अनेक प्रकारचं आहे. बोला 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 तुम्ही. म्हणजे इथे प्रत्येकाने आपला बुध जरा चार्ज करायलाच पाहिजे. बुध चार्ज न करता ऍटलिस्ट बुधाचं जे काही महत्व आहे ते हा. आपल्याला कळणं गरजेचं आहे, अगदी. नाही का? हो. पण बुधाबरोबर जर राहू आला तर? मग समजा काही वेळेला बाय मिस्टेक काहीतरी घडामोडी होऊ शकतात. बर. बुध हा जर राहूयुक्त असेल किंवा केतुयुक्त असेल का मंगळयुक्त असेल तर त्या ठिकाणी त्यांचे निर्णय चुकतात. ओके. येस. आता ओके. मी मागे पण सांगितलं होतं की एक ग्रहस्थ आहेत, कोल्हापूरचेच आहेत, त्यांना विनाकारण एका केसमध्ये अडकवलं. विनाकारण, काही संबंध नव्हता. कर्ज मागायला एक मनुष्य आला आणि कर्ज दिलं नाही, म्हणून त्याने रात्री कोल्हापूरला जाऊन दारू प्याला, त्याच्यामध्ये विष प्याला आणि मेला. आणि त्यांनी अर्जात लिहिलं की मी कर्ज मागायला गेलो होतो आणि त्यांनी मला कर्ज दिलं नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. हे काही लॉजिक आहे का? पण नाही. तिथे त्या माणसाला आरोपी बनवलं गेलं. काय करणार तुम्ही? हो. तिथे ह्या सगळ्या घडामोडी होतात आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ बुधाची युती आहे. बर. आणि ती पंचम स्थानात आहे. अत्यंत सज्जन उत्तम कुटुंबातील व्यक्ती, पण करणार काय? हे असं दुःख आलं. मग त्यांनी मला फोन केला. मला म्हणाले जरा मुंबईला यायचं. मी म्हटलं या. म्हटलं काम काय? तर फोनवरती सांगू शकत नाही. म्हटलं ठीक आहे, चला, आपले घरचे लोक आहात तुम्ही, या. आल्यानंतर त्यांना सगळी सिस्टम समजवली, काय करायचं काय नाही. एकदाही त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागलं नाही आणि कोर्टाने सगळी कागदपत्र फेटाळून लावली आणि केस बंद पण झाली. तर काही टेक्निक असतात, त्या टेक्निकवरती तुम्हाला पुढे वाटचाल करावी लागते. मग जर समजा एखादा वकील जेव्हा आर्ग्युमेंट करतो तर कधी कधी त्या आर्ग्युमेंटमध्ये
जे न्यायाधीश असतात त्यांना सुद्धा मोठं आश्चर्य वाटतं, रे बापरे, हे कायदे असे आहेत म्हणून. कायद्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. हो असं आहे. मग तसंच बुध हा कायद्याचा कारक आहे आणि शनी सुद्धा, हो म्हणून त्या दोघांची मैत्री आहे. हो कळलं? थँक्यू सर. सर धन्यवाद. मी विचारू? हा, विचारा. सर आपण आता सांगितलं की बुधाची कमतरता असेल तर ते बुधाच्या याचा वापर करून हे करायचं. मग आता पापग्रहांच्या याची जर कमतरता असेल एखाद्याच्या, तर मग त्यावेळेला काय करायचं? आता माणसाच्या हातून जर पाप होणार असेल तर मग कशाला करायचे? चांगलं जीवन जगत आहे तर त्याचा उपयोग का करा? तर आता शनी जसा कायद्याचा कारक आहे की नाही, आपण म्हणतो शनी कायद्याचा कारक आहे. मग त्या माणसाला जर कायद्याची मदत घ्यायची असेल तर मग त्यांनी कसं करावं? शनीची कमतरता आहे त्या ठिकाणी, मग आता कसं करावं? माझ्या घरी पण कायद्याची पुस्तकं आहेत. अच्छा. मग कायद्याची पुस्तकं वाचा, उपलब्ध आहेत बाजारामध्ये. कोर्टाची लायब्ररी आहे, त्यात जा, सफेद शर्ट अच्छा. घाला, काळा कोट घाला आणि जा आणि बसा लायब्ररीमध्ये, वाचा. ओके. सुविधा ठेवलेली आहे. पण शनी अच्छा. मला काय हो, शनी महाराज म्हणजे नाही, शनी बंद करा, पण तुम्ही विचारा, अनेकांना विचारा मॅडम. मी तुम्हाला सांगतो की असं भविष्य तुम्ही जे शिकाल ना, एकदम हटके. आता चव्हाण मॅडम अभिप्रायामध्ये सांगतील काय हटके आहे, क्या हटके नाही आहे. सर एक विचारू? हा, येस, बोला ना. तुम्ही आता थँक्यू मगाशी सर. म्हणाल की ओढून ताणून 5 अंक किंवा बुधाचा अंक आणू नका, म्हणजे ओढून ताणून आणू नका, पण त्याच्या वापराने आपण तो घेऊ शकतो, म्हणजे 5 अंक वापरून. मग आता हे जे नेम स्पेलिंग करेक्शन वगैरे करतात, आयच्या जागी डबल ई टाकणं म्हणा किंवा अशा ह्या गोष्टी करतात, हे सर कितपत योग्य आहे सर? नाही, म्हणजे हे योग्य आहे, योग्य आहे, योग्य हा सर, कारण ते योग्य लकी योग्य. नंबरलाच आणून ठेवतात ना सम टोटल त्याची. येस, सांगतो हा मॅडम. तो नंबरचा चार्ट पाठवला बघा तुम्हाला मी, एबीसी अल्फाबेटचा चार्ट. करते शेअर सर, करते. सर आता बघा, त्याच्यामध्ये हा अल्फाबेटचा चार्ट आहे, 1 to 9, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हो ई सर. एन आणि डब्ल्यू हा जो आहे, ई एन डब्ल्यू हो, हे 5 ला आलेले आहे. 5 मध्ये आला. हो मग आता ई एन डब्ल्यूचा जर समजा एखाद्या कुटुंबामध्ये ह्या अक्षराची व्यक्ती असेल, हा तर बघा तुम्ही त्याच्यामध्ये त्याला 5 अंकाची आवश्यकता आहे का? नाही, गरजच नाहीये त्याला त्याची. नाही आहे. ऑलरेडी तो 5 म्हणजे डिफाईन करतो तो त्याचं नाव. करेक्ट. मग हे जे अक्षर आहेत ती अशी हा बनलेली आहेत, ए टू झेड. अच्छा, बरोबर. हा, मग आता तुमचा व्हायब्रेशन 2 अंकाने येतो हा आणि 2 अंक कुलकर्णीला पण आहे आणि 2 अंक तृप्तीला पण आहे. हो मग 2 अंकाची तुमच्याकडे मोमेंट जास्ती आहे. बरोबर. म्हणजे सिम्पल आहे, बघा बरोबर आहे किती सर. सोपं आहे, किती हो सोपं सर, आहे. अगदी सोपं आहे सर. हे सगळं परफेक्ट. आणावं लागतं, बरोबर आहे सर. होय, नाही तर कसं माहिती पडणार? बरोबर. ओके सर. बघा छान आहे सर चार्ट हे सगळ्या पण. हो हो आहे, छानच आहे. होय होय सर. पण हे आमच्याकडे स्टोर आहे म्हणून चांगलं आहे ना. बरोबर. आता जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिकल घ्यायला लागाल तेव्हा आणखीन ते इंटरेस्टिंग होत जाईल आणि आणखीन चांगल्या पद्धतीने ते समजत जाईल सर. आता आता हे समजलं बऱ्यापैकी सर. माझा डबल डी येतो तर 4 अंकाशी संबंधित आहे मी, हो आणि मी होय तसाच आहे, आणि मी होय होय तसाच सर. आहे की कोणाला कळतच नाही की मी काय आहे. बरोबर आहे. होय खरंय सर. अंदाज लावणं कठीण जातोय सर. हो, अगदी हा, खरंय सर. होय असं सर. आहे, डबल डी आहे ना. होय होय. मग माझं मार्केटमध्ये पण नाव असंच आहे, डीडी को बुलाव. अच्छा असंच आहे. बरोबर. दिस इज द ओके लॉजिक. ओके सर. म्हणजे हे पण आपण त्याच्यामध्येच घेणार आहोत सर, शिकता शिकता आता हे वापर हो, करणार आहोत. तुम्हाला जर चेंज करायचं असेल हा अल्फाबेटिकली तुमचं, हा आता
के यू, यू आला तर यू कशामध्ये येतो? तो 3 नंबर मध्ये येतो. 3 मध्ये येतो. हो, ठीक आहे. एल एल पण बरोबर. 3 नंबर मध्ये येतो. होय होय सर. परत परत के आला तर 2 नंबर मध्ये येतो. हो, बरोबर मग बरोबर. आर आला तर कुठे येतो बघा तुम्ही? 9 9ला नंबर आला. मध्ये. हो, 9ला आला. हो, मग एन आला तर कुठे येतो? मग तो 4 नंबर मध्ये येतो का 4 5 नंबर नंबर नाही, मध्ये? 5 5 नंबरला नंबर. आला. हा. हो, हा, एन आय आय आला तर तो 9 नंबर मध्ये येतो. 9 नंबरला एवढे आला. हो, तुमचे अंक तुमच्याशी संबंधित आहेत आडनावामध्ये. बरोबर सर. बरोबर सर. मग त्या त्या घडामोडी त्या त्या व्हायब्रेशनच्या त्या त्या ग्रहांच्या होणारच. अच्छा, ओके. येस. मग त्या म्हणजे पॉझिटिव्ह नसतील तर आपण ते नेम स्पेलिंग करेक्शन करून ते आपण पॉझिटिव्ह आणू शकतो. नाही, आवश्यकता असेल तर. असेल तर. म्हणजे हो, तरच एखादी की. हो, हा, आता असं बरोबर. आहे मॅडम, ऍसिडिटी झाली तरच खडीसाखर खायची असते. होय, उगाचच कशाला. कळलं का? बरोबर. असं आहे. होय होय. सर, आता आणखीन एक मला असा प्रश्न विचारायचा की मगाशी आपण अपोजिट ग्रह बघितले. आता गुरुला अपोजिट तुम्ही केतू म्हणालात किंवा हो. राहुला अपोजिट चंद्र. तर हे समोरासमोर बघितलं, हे क्रॉस मध्ये पण बघायचं का सर तेवढंच? नाही, क्वाईट अपोजिट म्हणजे फर्स्ट अँड सेकंड हाऊस. आता उदाहरणार्थ असं समजा मॅडम हा की एखाद्या वेळेला समजा 37 अंक आला, हा. येऊ शकतो की नाही? हो, येऊ शकतो. हो, मग गुरु आणि केतूचा समसप्तक आला बरोबर. होय. असं. आणि 46 वगैरे आला तर मग इथं राहू आणि शुक्राचा समसप्तक असं आपण पकडायचं का नाही हो पकडायचं? हो, पकडायचाच पकडायचं. ओके, म्हणून तुम्हाला पकडायचाच. ते क्रॉस मध्ये पकडायचं का असं मला विचारायचं. येस ओके. येस येस येस, ओके पकडायचं. सर. ठीक आहे सर. धन्यवाद सर. मॅडम चार्ट कळला का सगळ्यांना? काढला तुम्ही सगळ्यांनी? मी पाठवीन पोस्ट, काही काळजी करू नका. एकदम सुंदर चार्ट आहे. अल्फाबेट सुंदर दिसतंय बघा. सर मग एक विचारू का? बोला ना. मग राहूचा चंद्राशी आणि राहूचा शनीशी असं पण पकडायचं का या सगळं चार्ट प्रमाणे? पकडायचं, सगळं सगळं पकडायचं. सगळं पकडायचं. हा, येस येस. म्हणजे आता आडवं, उभं आणि तिरपत सगळंच पकडायचं. तसं आता माझ्या ह्याच्यामध्ये आय 2 वेळा आहे, तर 9चं हे आहे. हा, 2 वेळा बरोबर येतो. आहे. 9चा अंमल 2 वेळा आहे. 2 वेळा येतो. मग पीचा 7 आहे. हो मग एलचा 3 आहे. डीचा हो 4 सर. आहे. मग 3 4 7 9 हे चारही अंक माझ्या नावामध्ये आहेत. त्या हा, चारही अंकाचं व्हायब्रेशन, त्याचा जो काही भाग आहे तो त्याच्यातून माझा निर्माण होतोच. अच्छा, तसं मॅडम चार्ट घ्यायचं. काढा. मॅडम चार्ट काढा. थँक्यू सर. थँक्यू. बघा, सायन्स फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही किती सिरियस आहात त्याच्यावरती तुमचा स्टडी अवलंबून आहे. चव्हाण मॅडम पुढे लिहा. आहे सर. बरोबर शिकवतोय ना? आहे सर. हा? एकदम सुंदर, खूप छान, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आता नाव क्लासेस आय स्टॉप इट, आणि म्हणजे आता पूर्ण विराम देतो. पुढच्या वेळेला पुढचं शिकूया. आणखी नंबर कोणाला पाहिजे असतील त्यांनी टायमिंग घेऊन यावं. आपण त्याच्यावरती प्रॅक्टिकल करणार आहोत. एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये बदल करायचा असेल तर तो सुद्धा बदल करू, त्याच्यामध्ये स्पेलिंग ऍड करू किंवा रिमूव्ह करू, या सगळ्या गोष्टीचा दाखला आपण घेणार आहोत. आणि व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग न्यूमरोलॉजी आपण शिकणार आहोत. विद्या कुलकर्णी मॅडम आहात का? गेले तुम्ही? तर एक प्रश्न विचारू? बोला. सर, आता आपल्याकडे जनरली मुलींची नावं लग्नानंतर बदलतात, म्हणजे त्यांचं जीवन सगळं बदलतं असंच म्हणायला पाहिजे, किंवा म्हणजे पूर्ण बदलच होतो ना. काही वेळा तर पहिलं नावही बदलतं. म्हणजे खरी गोष्ट आहे. कधी कधी काय असं सांगतो मॅडम तुम्हाला, की काही नावं आता मी घेऊ शकत नाही, काही लिमिटेशन्स आहेत. पण अशा नावाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खडतर प्रवास हा करावा लागतो. याला कारण म्हणजे त्या नावामध्ये तिथे काही जे काही शब्द आहेत किंवा अक्षर आहेत, तर ती अक्षरं आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. काही बंधन आहेत म्हणून मी सांगत नाही.
चव्हाण मॅडम, नाव यू स्टार्ट. हो सर. तुम्ही जे शास्त्र शिकवलंय ते बायोलॉजी जीवशास्त्राशी संबंधित आहे हे शास्त्र. त्यामुळे अच्छा, चंद्र जो आहे चंद्रावर अवलंबून आहे. जो चंद्र आलाय पूर्णपणे टोटल करून चंद्र आलाय, म्हणजे डोक्यामध्ये चालणाऱ्या हालचाली चंद्रग्रहांच्या संबंधित असणारा, मग पृथ्वीवर जीवसृष्टी जगवण्यात जी काही चंद्राची मदत होते त्याप्रमाणे, किंवा अनेक पशु पक्षींचे प्रजनन चंद्रांच्या कलावर आहे, किंवा भरपूर काही सांगू शकतो चंद्राच्या बाबतीत. आणि चंद्र राहूला घेऊन रवीला घेऊन तेही आपण सांगू शकतो. दुसरं तुम्ही सांगितलं की गुरु हा पूर्व दिशेला आहे, शनी ईशान्येला आहे, रवी उत्तरेला आहे, बुध हा आधारस्तंभ आहे, पूर्णपणे स्तंभ आहे, आणि शुक्र वायव्येला, केतू पश्चिमेला, चंद्र नैऋत्येला, मंगळ दक्षिणेला, आणि राहू आहे तो अग्नेला, दक्षिण अग्नेला. आणि खूप छान पद्धतीने शिकवलं सर. पूर्णपणे कळलं आहे आणि वेगळं शास्त्र आहे, आणि असं कोणी शिकवलंही नाही आणि कधी ऐकलंही नाही आम्ही. तर छान पद्धतीने तुम्ही शिकवलंय, आणि पुढचा क्लास आता कधी होईल त्याची उत्सुकता आहे. थँक्यू सर, खूप 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 धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? सर मी एक विचारू? हा बोला. आपण मराठीमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ शब्द लिहितो, मग त्याच्याप्रमाणे स्पेलिंग घ्यायचं का? कसं येणार त्याच्यामध्ये स्पेलिंग? तुम्ही इंग्लिश मध्ये तुमचं नाव लिहा, त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ कुठे येतं? नाही नाही, आपण आता जसं ली आहे, सायली आहे, किंवा मधुलिका असं नाव आहे, तर ऱ्हस्वाचा असं नाही आय ना. घ्यायचा असं आणि असं कसं होणार? तुम्ही इंग्लिश मध्ये स्पेलिंग कुठलं वापरणार? आफ्टर ऑल, इफ यू आर ट्रान्सलेटिंग इन इंग्लिश, त्याच्यामध्ये अल्फाबेट्स कुठले असणार? नाही, काही लोक ली शेवटी ली वगैरे असेल किंवा हे असेल तर अंजली नाव आहे, तर नाही लीचा LI पण करतात आणि LEE पण करतात, मग कसं पकडायचं? तो इज डिपेंड. इट इज नॉट ते कनेक्टेड विथ आपलं जे ह्याच्यामध्ये ते म्हणजे शब्दामध्ये नाही. कंपल्सरी नाही आहे ना असं? हा, कंपल्सरी नाही ना असं? असं नाही होत मॅडम. नाही ना. देवनागरी आपली भाषा आहे, त्याचे जे व्याकरण आहे ते वेगळं आहे, इंग्लिशचं ग्रामर वेगळं आहे. हा, असं आहे. तर ओके. सायलीला इथे डबल ई जास्त करू शकतो, 5 नंबर वाट. मॅडम कसं आहे, LI पण करतात. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कन्वर्ट त्याच्यामध्ये ऍड करू शकता. डबल ई किंवा डबल आय पण करू शकता, असं काही नाही. आता जसं तुम्ही फ्रेंच नावं पाहिली तर फ्रेंच नावाचा जो भाग आहे तर ती वेगवेगळी असू शकतात, त्याचा उच्चार आपल्याला कळणारच नाही. अच्छा. कळलं का? हा, आता मोसे, मोसे म्हणजे मी जेवतोय, फ्रेंच मध्ये असं म्हणतात. मोसे म्हणजे मी जेवतोय. मग काय करणार तुम्ही? त्याचं नाव लिहिणार मोसे, आणि फ्रान्समध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला व्हॉट इज युअर नेम? मोसे. तो काय बोलणार? असं नाही काय. अच्छा. असं नाही होणार. ठीक आहे सर. ओके जसं सर, की थँक्यू. सॅक सॅक म्हणजे 55, सॅक सॅक 55. आता तुम्ही 55 बोलणार का सॅक सॅक बोलणार? हा, आलं लक्षात सर. असं जी देवनागरी भाषा आहे ते तसंच आहे. हो, आम्ही बऱ्याच भाषांचं हे करतो, माझी आवड आहे. बरं, एनिवे. थँक्यू सर, छान झालं आजचं लेक्चर खूप. कोण आहे बोलायचं? कोणाला विचार करायचा आहे, विचार मांडायचा आहे? सर 1 मिनिटच बोलते फक्त. बोला. ऍक्च्युली न्यूमरोलॉजी हा भाग याच्या आधी तुम्ही 24च्या जानेवारीमध्ये इंट्रोड्यूस केलेला होता, पण तो केवळ अंकशास्त्र, आणि आता जो चार्ट दिला तो चार्ट तेव्हा तुम्ही आम्हाला दिलेला होता सर. तर आजचं मात्र बायोलॉजिकल ह्याच्याप्रमाणे फिजिकल पार्ट आणि त्याच्यावर अंमल असणारा अंक याचा सिक्वेन्स साधून घड्याळाचे तास, मिनिटं आणि सेकंद या तिघांचाही अंमल कसा आपल्याला घ्यायचा आहे याच्यानुसार ही जी कुंडली तुम्ही तयार केली आहे त्याचा खूपच वेगळ्या पद्धतीने इम्पॅक्ट येणार आहे. तेव्हा विषय नवीन आहे, आम्हा सगळ्यांना तिची उत्सुकता आहे.
आज बराचसा विषय कळलेलाच आहे, कारण कुठे ना कुठेतरी तो आधीच्या ह्याच्याशी थोडाफार संलग्न आहे. त्यामुळे मूळ कन्सेप्ट माहिती असल्यामुळे तुम्ही आता हा नव्याने इंट्रोड्यूस करणारा विषय हा खरोखरच आम्हाला आणखी एक वेगळी दिशा देणार आहे, की आलेला जातक हा केवळ घड्याळाकडे बघून त्यात कोणता प्रॉब्लेम घेऊन आलेला आहे हे तो न सांगताच आपण जाणणार आहोत. हा खूप मोठा भाग याच्यामध्ये आपल्याला कळतोय. किंवा एकूणच बाकी मी बोलत नाहीये, कारण त्याच्यात तुम्ही आता हा जो चार्ट दिला त्याच्यामध्ये तत्व, म्हणजे बाकीचं हे आणि दिशा या सगळ्याची माहिती दिलेली आहे. तर एकूणच माहितीने भरेपूर असा हा विषय आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला समस्या उलगडत जातील याचं पण एक मनोरंजक असे हे आहे. तेव्हा खूप चांगला विषय आज आपल्याला शिकायला मिळतोय, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. कुबल मॅडम समारोप करा. हो, करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. अरे तळेकर मॅडम, प्लीज तुमचा माईक बंद करा ना. सर तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर सर सगळ्यात आधी पण म्हणजे अतिशय सुंदर, आणि तुम्ही याच्या आधी घेतलं होतं ते लोशू ब्रीड, पण ह्याच्यात आणि त्याच्यात खूप जमीन आणि आसमानचा फरक आहे. पण तरी आज म्हणजे पहिल्याच लेक्चरमध्ये आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मला तर कळालंच आहे, पण इतरांना पण मला वाटतं सगळ्यांना कळालंच असेल की जातक आल्याबरोबर आपण त्याचं म्हणजे टाइम, सेकंदापर्यंतचा टाइम नोंद करणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी आम्हाला स्टॉपवॉच नक्कीच वापरायला हवंय. आणि मग त्याचं टोटल करून, मग जी टोटल आता आजच्या ह्याच्यात चंद्र आला म्हणून प्रथम स्थानी म्हणजे लग्नस्थानी चंद्र मांडून मग हे बाकीचे जे ग्रह आले 19, म्हणजे सूर्य आणि मंगळ पण आलाय, राहू पण आलाय, तो दोनदा आलाय. मग त्याचं पण फलित कसं करायचं ते तुम्ही बरचसं आज सांगितलंच आहे, पण अजून पुढे सांगाल. प्लस ते राहू दोनदा आला म्हणून 4 + 4 8 करून तसं पण करायचं, म्हणजे चंद्र शनीचं फळ पण मिळेल, चंद्र राहूचं पण मिळेल आणि मंगळ सूर्याचं पण मिळेल अशा अर्थाने. आणि मग पुढे तुम्ही आता आपण हा ABCD म्हणजे 1 2 3 4 ते पण हे केलंय. समजाच त्याला एखाद्या चांगल्या अंकाची म्हणजे गरज आहे आणि त्याच्याकडे नाही, तर आपण त्याच्या नावात त्याप्रमाणे एखादं हे अक्षर टाकून तो बदल करू शकतो. म्हणजे त्या काय म्हणायचं नंबरचे व्हायब्रेशन्स त्याला मिळतील. असं आता एवढंच सांगते. बाकीचं तुम्ही भरपूर सांगितलं, ते कोपर ढोपर ते कसं काय 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 बघायचं सगळं. आणि हे खरंच अतिशय उत्तम आणि खूप छान, म्हणजे म्हणजे इतकं म्हणजे सोपं म्हणावं की अवघड म्हणावं ते नाही कळत, पण छान पण वाटतं, इंटरेस्टिंग पण आहे. म्हणजे फक्त जातक आल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगायची पण गरज नाहीये की मला हे दुःख आहे किंवा मला इथून म्हणजे असं काय कसला ताणतणाव आहे की व्हॉट एव्हर त्याचं काय म्हणजे त्याला आलेलं संकट किंवा काय म्हणायचं ते ते पण आपण ओळखू शकतो आणि त्याच्यावर उपाय पण देऊ शकतो. म्हणजे अतिशय म्हणजे सुंदर. लवकर लवकर छान ह्याचे भरपूर क्लासेस घ्या सर, आम्हाला समजेपर्यंत. म्हणजे आजचं तर सगळं समजलंय, पुढे पण समजेलच. तर त्यासाठी अगदी मी आणि आम्ही सगळे जण तुमचे खूप 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 आभारी आहोत. कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर. आता मॅडम तुमचा बोला बोला. विषय हा हा. मेडिकल आहे. हम्म. तुम्ही मेडिकलच्या त्या ठिकाणी प्राध्यापक आहात. हम्म. तर तुम्हाला बायोलॉजी माझ्यापेक्षा नाही नाही, असं नाही फार होत सर, मोठ्या तुम्हाला प्रमाणात सगळं माहिती आहे. आता मी कळलं का? पण किती वर्ष झाले, पण तुम्हाला तुम्ही सगळ्याच बाजूनी ज्ञान घेतलं ना, तुमच्यासारखं तर आम्हाला कोणालाच पण बायोलॉजी पाहिजे. पाहिजे ना, पाहिजे. आता इथे म्हणजे इथे काय आपण ऍस्ट्रॉलॉजी शिकवताना पण आपण असं प्रथम म्हणजे डोकं, मग सेकंड म्हणजे कसं हे गळा, मग नंतर हे खांदे, मग असं असं येतं ना हार्ट, मग म्हणजे पोट, हे सगळं. मग ते म्हणजे बायोलॉजी कन्सर्न आहेच आहे ना, ते मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये तर आपण त्याचा पण आहे. विचार भरपूर करतोच ना. म्हणजे छान, पण बरोबर. अतिशय खूप इंटरेस्टिंग आहे सर. इंटरेस्टिंग पण आहे. आणि तुम्ही आता हा आत्ताचा चार्ट लावायला सांगितलं, त्याच्यावरून पटकन रेमेडीज पण म्हणजे हाऊ टू येस येस, डेव्हलप असं पण खूप छान नक्की. करता येतं. आणि सोपं पण आहे. सुरुवातीला समजा 1 2 हे लागतील समजा सांभाळायला, पण आज तर आम्हाला सगळ्यांना ठीक आहे, समजले. नक्की. कळलंय. बऱ्याच लोकांना कळलंय, हो, असं नाही कळलंय असं कळलंय नाही. कळलंय सर. हा,
खूप छान. अगदी धन्यवाद त्याच्यासाठी मॅडम. अगदी साष्टांग दंडवत. हॅट्स ऑफ नाही टू नाही, असं काय असं डिवाइन काय, शिकत राहा शिकत राहा ऐकतो ना. शिकत राहा, आम्ही कधी तेव्हा ह्या ऐकले पण शिकत नाही सर राहा. हे असे, म्हणजे आज तुम्ही इतकं काही ह्याच्यावर असेल असं नाही. थोडस असं वाटायचं की अरे हे लोशू ग्रेड तर आहे, एकदा तुम्ही घेतलेला पण आहे लोशू ग्रेड वर 1-2 क्लासेस, पण हे त्याच्यापेक्षा अगदी म्हणजे एकदम काय म्हणायचं अपोजिट, खूप वेगळं आणि छान पण आहे. थँक्यू. थँक्यू सर, Yes, ma'am. थँक्यू थँक्यू सर. मॅडम, थँक्यू ऑल. धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. सर. धन्यवाद सर. थँक्यू सर, खूप थँक्यू छान सो मच.